जय शिवराय सर्वांना. तर आपण आज जसं की मी सांगितलं एआयचा एक युनिट टाकून दिला आहे मी. आणि आज DFBDAचा आपण डेटा सायन्स अँड बिग डेटा अनालिटिक्सचा युनिट 3 बघणार आहे. तरी मी टेलिग्राम चॅनलवरती नोट्स अपलोड करून दिलेले आहे. तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. खाली लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. जितक्या लवकर जॉईन करता येईल तितका तुमचा फायदा आहे, कारण मी 30 तारखेच्या आत सर्व युनिट्सच्या नोट्स वगैरे तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करणार. तरी लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन करायचं आहे, कळलं. आता काय व्हॉट इज फर्स्ट क्वेश्चन काय होता, व्हॉट इज ड्रायव्हिंग डेटा डिलग, एक्सप्लेन विथ वन एक्झाम्पल. आता ड्रायव्हिंग डेटा डिलग म्हणजे काय, द डेटा डिलग रेफर्स टू द इनॉर्मस अँड कंटिन्युअसली इन्क्रीजिंग व्हॉल्यूम ऑफ डेटा जनरेटेड फ्रॉम व्हेरियस डिजिटल सोर्सेस. डेटा डिलग म्हणजे काय असतं की आजकाल जो डेटा जनरेट होतोय, समजा तुमचा मोबाईल पण काही डेटा जनरेट करतो, किंवा मग जे वायफाय असन, म्हणजे प्रत्येक गोष्ट जे IoT डिव्हाइसेस, सेन्सर्स असतील वगैरे, या सगळ्या गोष्टी काय करतात आजकाल, डेटा जनरेट करतात. तो डेटा जनरेट इतक्या प्रमाणात होतोय, खूप जास्त प्रमाणात डेटा जनरेट होतोय ना, त्याला आपण काय म्हणतो, डेटा डिलग म्हणतो. मॉडर्न ऑर्गनायझेशन अँड सिस्टम प्रोड्यूस डेटा ॲट सच हाय स्पीड. जे मॉडर्न ऑर्गनायझेशन्स राहतात, काही सिस्टम्स असतात, त्या डेटा प्रोड्यूस करता. त्यामुळं काय होतं, जे ट्रॅडिशनल डेटा प्रोसेसिंग टूल्स आहे, म्हणजे जे जुने टूल्स होते जे की डेटाला मॅनेज करायचे, डेटाला प्रोसेस करायचे, ते आजकाल जास्त काम नाही करू शकत. कारण पहिले डेटा कमी जनरेट व्हायचा, मग पहिले डेटा मॅनेज करणं इझी जायचं. पण आजकाल काय होतंय की सेकंदाला ट्रिलियन्स ऑफ म्हणजे डेटा इतका जनरेट होतोय, GB मध्ये म्हणा, TB मध्ये म्हणा, प्रत्येक गोष्टीमध्ये खूप डेटा जनरेट होतोय. त्या डेटाला काय म्हणतो आपण, डेटा डिल्यूट, कळलं. आणि ते ट्रॅडिशनल डेटा म्हणजे जे जुने डिव्हायसेस होते ते मॅनेज नाही करू शकत आजकालच्या डेटाला, कळलं. मग फॅक्टर्स ड्रायव्हिंग डेटा डिलग. आता काय बघणार आपण, फॅक्टर्स ड्रायव्हिंग डेटा डिलग. ग्रोथ ऑफ इंटरनेट अँड सोशल मीडिया म्हणजे काय, प्लॅटफॉर्म्स लाईक फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब हे आजकाल काय करायला लागले, भरपूर जण कॉन्टेंट क्रिएशन करताय. त्यामुळे सगळा डेटा, इमेजेस, पोस्ट, व्हिडिओज, कमेंट्स हे सगळं प्रत्येक सेकंदाला वाढतंय. त्यामुळं हा एक फॅक्टर्स आहे जो की डेटा डिलगला ड्राईव्ह करतो. म्हणजे काय, डेटा जास्त जनरेट करतो, कळलं. IoT पण डेटा जास्त जनरेट होतोय. म्हणजे काय, स्मार्ट डिव्हायसेस असतील, सेन्सर्स असतील, विअरेबल्स, हे जे डिव्हायसेस आहे यांच्यामुळं पण डेटा जास्त कलेक्ट होतो, ट्रान्समिट होतो, कळलं का. आता मोबाईल डिव्हाइसेस हे तुम्ही मनाने लिहू शकता, बरोबर. मोबाईल पण डेटा जनरेट करतो. लोकेशन डेटा असेल, फोटोज असतील, व्हिडिओज असतील, कम्युनिकेशन रेकॉर्ड्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी, कळलं. आता यानंतर काय आपलं ई कॉमर्स अँड ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. ई कॉमर्स अँड ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळे पण डेटा जनरेट होतं. जसं की ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स असतील, ते कस्टमरचं बिहेवियर वगैरे स्टोअर करतात. पेमेंट किती केलंय कस्टमरने, किती पैसे कॅशमध्ये दिले का ऑनलाईन पेमेंट केलं, हा सगळा डेटा, प्रोडक्ट आपण जे सर्च करतो, आपण जे रिव्ह्यूज पाठवतो, कमेंट्स करतो, हे सगळं ई कॉमर्स आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये होतं, कळलं. आता क्लाउड कम्प्युटिंग अँड डिजिटल स्टोरेजमध्ये काय असतं, चीप स्टोरेज अँड क्लाउड सर्व्हिसेस इनेबल ऑर्गनायझेशन टू स्टोअर मॅसिव्ह डेटा सेट इकॉनॉमिकली. म्हणजे काय, चीप स्टोरेज असतं किंवा मग क्लाउड सर्व्हिसेस इनेबल ऑर्गनायझेशन्स असते, काय करतात, मॅसिव्ह डेटा सेट स्टोअर करतात, कळलं. आता सायंटिफिक रिसर्च असतं, आता रिसर्च फील्ड म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी, हेल्थ केअर, क्लायमेट सायन्स, हे टेराबाईट ऑफ डेटा जनरेट करतात. म्हणजे सगळा डेटा डिलज फॅक्टरला अफेक्ट करतो, कळलं. मल्टीमीडिया कॉन्टेंट म्हणजे काय, आता हाय रिझॉल्युशन आहे, इमेजेस आहे, ऑडिओ, व्हिडिओ स्ट्रीमिंग, हे सगळं मल्टीमीडिया कॉन्टेंटमध्ये येतं. जसं की एक्झाम्पल यूट्यूब पण काय करतंय की खूप जास्त डेटा जनरेट करते. कॉन्टेंट क्रिएटर जे आहे ते खूप प्रमाणात, आजकाल खूप प्रमाणात वाढले, ते सगळे डेटा पोस्ट करताय, तर मग खूप जास्त प्रमाणात डेटा डिलीट होत आहे, कळलं. यानंतर काय, आता मिलियन्स ऑफ युजर्स अपलोड व्हिडिओज एव्हरी डे. मिलियन्स ऑफ युजर्स अपलोड व्हिडिओज एव्हरी डे. इच अपलोडेड व्हिडिओ जनरेट्स, व्हिडिओ फाईल जनरेट्स होती, कमेंट्स. आता जे यूट्यूबवरती राहता व्हिडिओ फाईल होते त्यांना कमेंट्स येतात, लाईक्स डिसलाईक्स येतात, हिस्ट्री वाढते, ॲडव्हर्टाइजमेंटचा डेटा वाढतो, युजर बिहेवियर ॲनालिटिक्स वाढतं. दिस एनॉर्मस अमाऊंट ऑफ स्ट्रक्चर्ड अँड अनस्ट्रक्चर्ड डेटा हा कंटिन्युअसली प्रोड्यूस होतोय. स्ट्रक्चर्ड असो किंवा मग अनस्ट्रक्चर्ड डेटा असो,
क्रिएटिंग अ डेटा डिलज. डेटा डिलज म्हणजे कळलं की खूप जास्त प्रमाणात डेटा जनरेट होतो आणि त्याला काय म्हणतो आपण डेटा डिलज. दॅट रिक्वायर्स बिग डेटा टेक्नॉलॉजीज सच ॲज डिस्ट्रीब्युटेड स्टोरेज अँड पॅरलल प्रोसेस फॉर इफिशियंट मॅनेजमेंट. आता आपल्याला हा सगळा डेटा मॅनेज करायचा असेल, पहिल्या ज्या ट्रॅडिशनल पद्धती होत्या किंवा मग ट्रॅडिशनल डिव्हायसेस होते ते तर काम नाही करणार. मग आता जे न्यूली डिव्हायसेस आहे किंवा मग डिस्ट्रीब्युटेड स्टोरेज असेल, पॅरलल प्रोसेस असेल, हे सगळं इफिशियंट डेटा मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय करतं, मदत करतं. कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, व्हॉट इज डेटा सायन्स, डिफरन्स बिटवीन बिझनेस इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. डेटा सायन्स काय, डेटा सायन्स इज अन इंटरडिसिप्लिनरी फील्ड that uses scientific methods, statistics, machine learning, algorithm, and data analysis techniques to extract meaningful knowledge and insights from structured and unstructured data. डेटा सायन्स काय कळलं, ती एक अशी फील्ड आहे जी की सायंटिफिक मेथडचा वापर करून, मशीन लर्निंगचा वापर करून, अल्गोरिदम्सचा वापर करून ती काय करते, डेटा अनालिसिस टेक्निक्सचा वापर करून जे स्ट्रक्चर्ड डेटा आहे आपल्याकडे किंवा अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे त्यातून फक्त जे इम्पॉर्टंट आहे किंवा मग जे आपण नाही म्हणत का, आपण काय करतो, सगळ्या डेटाकडून एक समरी, समजा एखादा पॅराग्राफ असेल त्याची समरी 2-3 लाईनमध्ये आहे, तसं एक आपण काय करतो, डेटा सायन्स म्हणजे एक इनसाइट स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड डेटामधून एक्स्ट्रॅक्ट करतो. कळलं. इट कंबाईन्स कशाचे कन्सेप्ट कंबाईन करतात ते, स्टॅटिस्टिक्स असो, कम्प्युटर सायन्स असो, मशीन लर्निंग असो, बिग डेटा टेक्नॉलॉजीज असो. द मेन गोल ऑफ डेटा सायन्स इज टू सपोर्ट डिसिजन मेकिंग अँड प्रेडिक्ट फ्युचर ट्रेंड्स युझिंग डेटा. कळलं. मेन गोल ऑफ काय डेटा सायन्सचा, की सपोर्ट करतं ते डिसिजन मेकिंगला आणि प्रेडिक्ट करतं फ्युचर ट्रेंडला. फ्युचर ट्रेंड्स काय ते डेटाचं ॲनालिसिस करतं, ते सगळा डेटा एकत्र करून ॲनालिसिस केल्यानंतर त्याला फ्युचर ट्रेंड्स वगैरे हे सगळं कळतं. ॲप्लिकेशन्स ऑफ डेटा सायन्स काय, रिकमेंडेशन सिस्टमसाठी, फ्रॉड डिटेक्ट करायचं असेल त्यासाठी यूज होतं, हेल्थकेअर ॲनालिसिससाठी यूज होतं, वेदर फोरकास्टिंग, हे काय फ्युचर ट्रेंड्स आहे ना, फ्युचरचा डेटा प्रेडिक्ट करतं आहे, फ्युचर प्रेडिक्ट करतं. बिझनेस फोरकास्टिंग असो, सोशल मीडिया ॲनालिटिक्स असो, या सगळ्या गोष्टी काय ॲप्लिकेशन्स ऑफ डेटा सायन्स. तर यानंतर काय बघायचं आपल्याला, आता यानंतर आपण बघणार आहे डिफरन्स बिटवीन बिझनेस इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. आता बिझनेस इंटेलिजन्स काय असतं, हे पास्ट डेटाला ॲनालाइज करतं अँड प्रेझेंट डेटा फॉर रिपोर्टिंग, प्रेडिक्ट्स करतं फ्युचरला ट्रेंड्स अँड डिस्कवर्स हिडन पॅटर्न्स. कळलं. फ्युचर ट्रेंड्सला प्रेडिक्ट करतं अँड डिस्कवर करतं हिडन पॅटर्न्सला. डेस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस काय, प्रेडिक्टिव्ह अँड प्रेस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस. इकडे डेस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस असतं, हे प्रेडिक्ट करतं म्हणून प्रेडिक्टिव्ह, आणि प्रेस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस असतं डेटा सायन्समध्ये. बिझनेस इंटेलिजन्समध्ये आपण काय बघितलं की ते पास्ट आणि प्रेझेंट डेटा ॲनालाइज करतं. कळलं. आणि फ्युचर ट्रेंड्स प्रेडिक्ट करतं. याच्यामध्ये बिझनेस इंटेलिजन्समध्ये मोस्टली काय असतो, स्ट्रक्चर्ड डेटा प्रेझेंट असतो आपल्याकडं, आणि डेटा सायन्समध्ये स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड आपण दोन्ही पण बघू शकताय. कळलं. इथं टेक्निक्स यूज आर रिपोर्टिंग, डॅशबोर्ड्स या टेक्निक्स यूज होता, आणि इथं मशीन लर्निंग असतं, AI वगैरे. आता हे मशीन लर्निंग वगैरे याच्यासाठी आपण काय करतो, डेटा म्हणजे डेटा सायन्स म्हणजे किती मोठा डेटा आपण ॲनालाइज करतो, पॅटर्न्स असतात त्याचे, ते आपण AI जे मॉडेल असेल काही पण असो आपण त्याला ट्रेन करतो. कळलं. म्हणजे मशीन लर्निंग, स्टॅटिस्टिक्स, AI, अल्गोरिदम हे सगळं डेटा सायन्समध्ये येतं. आता आपण याच्यामध्ये काय विचारतो, व्हॉट हॅपन म्हणजे काय झालं, म्हणजे पास्ट किंवा मग प्रेझेंटच्या डेटावरती हे व्हॉट हॅपन म्हणजे काय, पास्ट स्टेटमेंट आहे ना, ती मागं काय झालं ते विचारतोय आपण. आणि तर व्हॉट डिड इट हॅपन, वाय म्हणजे का बरं झालं, व्हाय डिड इट हॅपन आपण हे विचारतो, फ्युचरचं थोडंसं. टूल्स यूज आर मायक्रोसॉफ्ट पॉवर BI. इथं मायक्रोसॉफ्ट पॉवर BI वगैरे यूज होतं, इकडं पायथन आणि R यूज होतं. याचे युजर्स काय, बिझनेस मॅनेजर्स, इकडं डेटा सायंटिस्ट अँड रिसर्चर्स हे यूज करतात. कॉम्प्लेक्सिटी काय, कम्पेरेटिव्हली लेस कॉम्प्लेक्स आहे आणि हे मोर कॉम्प्लेक्स आहे. कळलं. हे लेस कॉम्प्लेक्स आहे आणि हे मोर कॉम्प्लेक्स. कळलं बिझनेस इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समधला डिफरन्स. आता यानंतर आपण काय करणार आहे, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ बिग डेटा, एक्सप्लेन, मॉडेल बिल्डिंग फेज विथ एक्झाम्पल.
आता सोर्सेस ऑफ बिग डेटा काय आहे ते बघायचे आपल्याला. सोर्सेस ऑफ बिग डेटा काय? बिग डेटा इज जनरेटेड फ्रॉम मेनी डिफरंट सोर्सेस. मेनी डिफरंट सोर्सेसकडून बिग डेटा हा जनरेट होतो. दिस सोर्सेस प्रोड्यूस ह्यूज व्हॉल्युम्स ऑफ स्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड अँड अनस्ट्रक्चर्ड डेटा. हे सोर्सेस काय करता? प्रोड्यूस करता ह्यूज व्हॉल्यूम ऑफ स्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा. तर सोशल मीडिया डेटा काय? आता पहिलं बघणार आपण सोर्सेस. बिग डेटा हा जो डेटा येतोय आपल्याकडून एवढा सगळा, हा कुठून प्रोड्यूस होतोय, याचे सोर्सेस काय? सोर्सेस म्हणजे काय म्हणतो आपण? उगमस्थान. आता एखादी रिव्हर असन, रिव्हर समजा आता एखादी नाशिकमधून एक रिव्हर आहे, आय थिंक कुठं त्र्यंबकेश्वरपासूनच एक रिव्हरचा म्हणजे सोर्स आहे ना, तिथून ती चालू होते असं म्हणता. तर मग आपण असं म्हणू शकतोय ना, सोर्स म्हणजे काय? जिथून एखादी गोष्ट चालू होते. आता मग एखादा डेटा येतोय, तर डेटा कुठून येतोय, त्याचा बेस काय त्या डेटाचा, ते आपण बघणार. आता पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडिया डेटा. सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे जसं की फेसबुक असन, इंस्टाग्राम असन, ट्विटर असन, जनरेट हा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा जनरेट करताय. कशाद्वारे? पोस्ट असतील, कमेंट्स असतील, काय काय राहतं, पोस्ट असन, कमेंट्स असतील, मेसेजेस असतील, इमेजेस असतील किंवा मग लाईक्स अँड शेअर्स असतील. कळलं? मशीन आणि सेन्सरचा डेटा. आता जे मशीन्स असतील, तुमचं समजा फॅन हा सेन्सरवरती वर्क करत असन, किंवा मग तुमचा जो AC असन, किंवा मग TV असन, किंवा मग रूममधली लाईटनिंग असन. कळलं? हे सगळं सेन्सरवरती वर्क करतं, ते काहीतरी डेटा जनरेट करत असन. तर मग ते IoT डिव्हायसेस असतील, स्मार्ट सेन्सर्स असतील. RFID टॅग्स म्हणजे हा टॅग आपण टोलवरती बघा, आपण कारवरती वगैरे लावतो की रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन असतं ते, जे की आपण लावतो, फ्रिक्वेन्सी कॅच करतं ते आणि ऑटोमॅटिक पेमेंट डिडक्ट होतं. कळलं? CCTV कॅमेराज असतील, GPS डिव्हायसेस असतील, या सगळ्या गोष्टी. एक्झाम्पल्स काय त्याचं? टेम्परेचर रिडिंग्स, ट्रॅफिक मॉनिटरिंग वगैरे. कळलं? आता यानंतर आपण बघणार आहे ट्रान्झॅक्शनल डेटा. ट्रान्झॅक्शनल डेटा काय असतो सांगा बरं? ट्रान्झॅक्शनल डेटा, ट्रान्झॅक्शनल डेटा म्हणजे जनरेटेड फ्रॉम डेली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. असा डेटा जो डेली बिझनेस ट्रान्झॅक्शन मधून जनरेट होतो त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झॅक्शनल डेटा. जसं की बँकिंग ट्रान्झॅक्शन जे करतो आपण ते झालं, ऑनलाईन शॉपिंग्स झाल्या, ATM ऑपरेशन्स असतील, क्रेडिट कार्ड पेमेंट्स असतील, या सगळ्यांना आपण काय म्हणतो? ट्रान्झॅक्शन. जिथे जिथे आपण ट्रान्झॅक्शन करतो, आता बँकिंगमध्ये झालं, ATM मध्ये झालं, ऑनलाईन शॉपिंग झाली, क्रेडिट कार्डचं पेमेंट करतो आपण ते झालं, त्याला म्हणायचं ट्रान्झॅक्शनल डेटा. वेब अँड क्लिक स्ट्रीम डेटा. वेब अँड क्लिक स्ट्रीम डेटा म्हणजे काय? जनरेटेड वेन युजर्स ब्राउज वेबसाईट्स अँड ॲप्लिकेशन्स. जेव्हा आपण एखादा ॲप यूज करतो किंवा मग वेबसाईटवरती ब्राउज करतो, तेव्हा काय होतं? जो डेटा जनरेट होतो त्याला वेब अँड क्लिक स्ट्रीम डेटा म्हणतो आपण. म्हणजे कसं? सर्च हिस्ट्री असं, वेब लॉग्स असतील, युजर क्लिक्स असतील किंवा मग ब्राउझिंग पॅटर्न्स असतील. मल्टीमीडिया डेटा म्हणजे काय? ज्यामध्ये ऑडिओ फाईल्स असतात, व्हिडिओ फाईल्स असतात, इमेजेस असतात, स्ट्रीमिंग मीडिया असतं. प्लॅटफॉर्म्स लाईक यूट्यूब प्रोड्यूस मॅसिव्ह मल्टीमीडिया डेटा एव्हरी डे. आता यूट्यूब वगैरे हे काय झालं? मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म झाले जे की खूप ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा प्रोड्यूस करतात. कळलं? ऑडिओ फाईलच्या मदतीने झालं, व्हिडिओ फाईल, इमेजेस, स्ट्रीमिंग मीडिया, सगळ्या गोष्टी. आता ह्यानंतर आपण काय बघणार आहे? मॉडेल बिल्डिंग फेज काय असते ते बघणार. मॉडेल बिल्डिंग फेज काय असते? द मॉडेल बिल्डिंग फेज इज अ स्टेज इन डेटा सायन्स वेअर अ सुटेबल ॲनालिटिकल ऑर मशीन लर्निंग मॉडेल इज क्रिएटेड युझिंग प्रिपेड डेटा टू सॉल्व अ प्रॉब्लेम ऑर मेक प्रेडिक्शन. काय नाही कळलं ना? ठीक आहे, आपण वापस एकदा लाईन टू लाईन समजून घेऊया. मॉडेल बिल्डिंग फेज ही एक अशी स्टेज आहे ज्यामध्ये काय होतं? इन डेटा सायन्समधली ही अशी स्टेज आहे वेअर अ सुटेबल ॲनालिटिकल ऑर मशीन लर्निंग मॉडेल काय करतो आपण? एखादा ॲनालिटिकल किंवा मग मशीन लर्निंग जे मॉडेल असतं हे बनवतो आपण. कशाच्या मदतीने? इज प्रिपेड युझिंग प्रिपेड डेटा टू सॉल्व अ प्रॉब्लेम. कशासाठी बनवतो? एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल किंवा मग एखादं प्रेडिक्शन बनवायचं असेल, त्यासाठी आपण एक मशीन लर्निंग मॉडेल बनवतो. कशाच्या मदतीने? डेटा सायन्सच्या मदतीने.
स्टेप्स इन मॉडेल बिल्डिंग. आता जे मॉडेल बिल्ड करतोय आपण त्याचे स्टेप्स काय, समजा तुम्हाला आता काय असं एक समजा की काय करायचं आपल्याला, तुमच्या समजा रूम असो वगैरे, त्या रूममध्ये भरपूर सारा कचरा पडला आहे, बरोबर. रूम एकदम घाण झालेली सगळी, रूममध्ये कचरा पडला आहे. तर तुम्हाला असं एखादं मॉडेल बनवायचं आहे जे की काय करण, रूममधला सगळा कचरा साफ करण, बरोबर. रूममधला कचरा साफ करण असं एखादं मॉडेल बनवायचं आहे. मग पहिले काय करायचं, एक मॉडेल सिलेक्ट करायचं. चूज अन ॲप्रोप्रिएट अल्गोरिदम ऑन द प्रॉब्लेम टाईप. म्हणजे ते क्लासिफिकेशनमध्ये येतं का रिग्रेशनमध्ये येतं का क्लस्टरिंगमध्ये येतं, पहिले ह्या तिन्हीमधून आपण एक चूज करून घ्यायचं, कळलं. मग त्या मॉडेलला ट्रेन करायला लागेल ना आपल्याला. प्रोव्हाइड हिस्टॉरिकल डेटा टू द अल्गोरिदम सो इट कॅन लर्न पॅटर्न्स. आता त्यांनी पॅटर्न लर्न केले पाहिजे, जसं की तुम्ही हिस्टॉरिकल डेटा दिला पाहिजे त्याला. आता यांनी वेगळं उदाहरण घेतलं असं, ठीक आहे, समजा ChatGPT म्हणू शकता तुम्ही. ChatGPT एक मॉडेल बनवलं, बरोबर. आता ChatGPT तुम्हाला उत्तरं कसं काय देतंय सांगा बरं. मग ChatGPTला तुम्ही हिस्टॉरिकल डेटा प्रोव्हाइड केला की त्यावरती ते पॅटर्न लर्न करण्यासाठी तुम्ही त्याला किती मोठा डेटा प्रोव्हाइड करता. की एखाद्या युजरने तुला असा प्रश्न विचारला तर तू असं उत्तर द्यायचं, कळलं. मग असं ट्रेन करतो आपण मॉडेल. ChatGPTला पण कोणीतरी जे काय म्हणतो आपण सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात किंवा मग डेटा ॲनालिस्ट असतात, त्यांनी सगळ्यांनी काय केलं असं, ट्रेनच केलं असेल ना त्या मॉडेलला. टेस्ट करता मॉडेल म्हणजे काय, चेक द परफॉर्मन्स ऑफ द मॉडेल युजिंग टेस्ट डेटा. आता एक टेस्ट डेटा पण अवेलेबल राहतो जो की टेस्ट करण्यासाठी यूज होतो. तुम्ही तो डेटा पाठवता किंवा मग ChatGPTला समजा टाकलं हे उत्तर पाहिजे मला, तर मग ते तसं उत्तर देतं. मग आपण काय करतो, टेस्ट करतो मॉडेलला. ट्यून द मॉडेल म्हणजे काय, ॲडजस्ट पॅरामीटर्स टू इम्प्रूव्ह ॲक्युरसी अँड इफिशियन्सी. आत्ता ठीक आहे आपल्याला उत्तर भेटत आहे ChatGPTतून, पण ते इतके चांगले नाही भेटत आपल्याला उत्तर. मग आपण काय करतो, समजा आपल्याला एखादं खूप मोठं उत्तर दिलं ChatGPTनं, आपण काय म्हणतो, यू आर नॉट वर्किंग प्रॉपरली, प्लीज गिव्ह मी द आन्सर इन शॉर्ट. मग ते आन्सर शॉर्टमध्ये देतं आपल्याला, कळलं. मग आपल्याला हे सगळं त्याची इफिशियन्सी असो, ॲक्युरसी असो, की जे पूर्ण आपल्याला खूप जास्त उत्तर दिलं आहे त्याला छोट्या याच्यात करणं, या सगळ्या गोष्टी ॲक्युरसी इफिशियन्सीमध्ये आपण ट्यून द मॉडेलमध्ये. व्हॅलिडेट द मॉडेल म्हणजे काय आता, की एन्श्युअर द मॉडेल प्रोड्युसेस रिलायबल अँड करेक्ट रिझल्ट. असं नाही की तुम्ही एखादी समजा ChatGPTला टाकलं की गिव्ह मी सम क्वेश्चन्स ऑन, समजा एखादा टॉपिक आहे DSAचा रिकर्जन, गिव्ह मी द लिंक्स फॉर द क्वेश्चन्स ऑफ द लीड कोड. म्हणजे ते लीड कोडच्या लिंक्स प्रोव्हाइड करेन तुम्हाला, बरोबर. पण मग त्या जागी जर का त्यांनी गिक्स फॉर गिक्सच्या जर का तुम्हाला ते प्रोव्हाइड केले लिंक्स, तर मग ते चुकतंय त्याचं, कळलं. की रिलायबल अँड करेक्ट रिझल्ट प्रोड्यूस करते का नाही हे पण आपल्याला बघायचं असतं, कळलं. यानंतर आपण काय करतोय, स्पॅम ईमेल डिटेक्शन असं. आता स्पॅम ईमेल डिटेक्शन आपण एक प्रॉब्लेम आहे, यावरती आपल्याला तुम्हाला एक मॉडेल बनवायचं आहे, बरोबर. मग डिटेक्ट वेदर अँड ईमेल कशासाठी आहे, ईमेल हा स्पॅम आहे का तो जेन्युअन आहे, म्हणजे एक कामाचा ईमेल आहे का एक स्पॅम ईमेल, हे बघण्यासाठी तुम्ही एक मॉडेल बनवलं. ते काय करण, प्रोसेस काय, कलेक्ट ईमेलचा डेटा सेट कलेक्ट करायचा, क्लीन अँड प्री प्रोसेस करायचं त्या डेटाला, सिलेक्ट क्लासिफिकेशन, एक अल्गोरिदम सर्च करायचं, ट्रेन द मॉडेल, ट्रेन करायचं मॉडेलला, टेस्ट करायचं मॉडेलला. मग मॉडेल काय सांगन तुम्हाला ईमेल स्पॅम आहे की नाही. तर सिस्टम काय करण, मग ती ऑटोमॅटिकली फिल्टर करण स्पॅम ईमेल्स विथ हाय ॲक्युरसी, कळलं. फिल्टर करणं म्हणजे काय झालं, की जे ईमेल्स असतात स्पॅम ईमेल्स ते त्याला आपल्या सिस्टममध्ये येऊन नाही देणार, कळलं. ऑटोमॅटिकली फिल्टर करण म्हणजे इम्पॉर्टन्स ईमेल असतात तेच आपल्या सिस्टममध्ये येतील, कळलं का इथपर्यंत. आता यानंतर आपण काय बघणार आहे, एक्सप्लेन बिग डेटा ॲनालिटिक्स आर्किटेक्चर विथ डायग्राम. व्हॉट इज डेटा डिस्कवरी फेज, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आता डेटा ॲनालिटिक्सचं आर्किटेक्चर बघायचं आहे आपल्याला आणि डेटा डिस्कवरी फेज बघायची आहे, बरोबर. मग डेटा यामध्ये काय असतं, डेटा सोर्सेस असतात, डेटा कुठून आला म्हणजे सोशल मीडिया वगैरे. मग तो डेटा आल्यावर तो स्टोअर होईल, स्टोअर कुठं करायचा, हडूप सिस्टममध्ये HDFS किंवा मग क्लाउडमध्ये स्टोअर करतो आपण. मग डेटाला प्रोसेस करतं हडूप किंवा स्पार्क. मग डेटा तो ॲनालिस होतो अँड ॲनालिटिक्स होतो, मग व्हिज्युअलायझेशन, रिपोर्ट्स. तर ही सगळी झाली प्रोसेस, बरोबर. यानंतर काय एक्सप्लेनेशन. पहिला ब्लॉक काय होता आपला,
पहिला ब्लॉक होता डेटा सोर्सेसचा. मग आपण डेटा सोर्सेस बघणार. डेटा सोर्सेसमध्ये काय, सोशल मीडिया असतील, सेन्सर्स असतील, वेबसाईट्स असतील, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स असतील. इथून काय होतोय, तुमचा डेटा हा जनरेट होतोय डेटा, बरोबर. सोशल मीडिया थ्रू असन, सेन्सरचा असन, वेबसाईट्स असन, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतं, इथून तो डेटा जनरेट होतोय. यानंतर काय, डेटा स्टोरेज. आता डेटा जनरेट झाल्यावर डेटा कुठंतरी स्टोरेज होईल म्हणजे स्टोर होईल. लार्ज अमाऊंट्स ऑफ डेटा आर स्टोर्ड युझिंग सिस्टीम लाईक हडूप, म्हणजे हडूप डिस्ट्रीब्युटेड फाईल सिस्टम, HDFS म्हणतो आपण याला. आणि क्लाउड स्टोरेज असते, याला काय म्हणतो आपण, HDFS, हडूप डिस्ट्रीब्युटेड फाईल सिस्टम. आणि क्लाउड स्टोरेजमध्ये पण डेटा स्टोअर होतो. आता डेटा प्रोसेस पण होत असं, डेटा इज प्रोसेस युझिंग टूल्स सच एज अपाचे हडूप म्हणून आहे आणि अपाचे स्पार्क म्हणून आहे. कळलं, हे कशासाठी यूज होता, डेटा प्रोसेसिंगसाठी. आता डेटा ॲनालिटिक्स असतं, डेटाला ॲनालाइज करायचं काम कोण करतं, मशीन लर्निंग असेल, डेटा मायनिंग असतील, स्टॅटिस्टिकल मेथड असतील. हे काय करतात, डेटाला ॲनालाइज करण्याचं काम करतात. व्हिज्युअलायझेशन म्हणजे रिझल्ट्स आपल्याला कसे दिसतात, चार्ट्सच्या मदतीने, रिपोर्ट्सच्या मदतीने, डॅशबोर्ड्सच्या मदतीने आपल्याला ते रिझल्ट दिसतात. कळलं. डेटा जनरेट करायचा. दुसरा पॉईंट काय होता, डेटा स्टोअर करायचा. डेटा स्टोअर केलेला प्रोसेस करायचा, त्याला ॲनालाइज करायचा आणि तो प्रेझेंट करायचा म्हणजे रिझल्ट दाखवायचा. त्यानंतर आपल्याला काय बघायचं होतं याच क्वेश्चनमध्ये, डेटा डिस्कवरी फेज काय असतं. द डेटा डिस्कवरी फेज इज द फर्स्ट स्टेप इन डेटा सायन्स वे डेटा इज कलेक्टेड अँड अंडरस्टूड बिफोर बिल्डिंग अ मॉडेल. म्हणजे एखादा मॉडेल बिल्ड करण्याच्या आधी काय होतं, डेटा हा कलेक्ट केला जातो, अंडरस्टँड केला जातो, नेमकी हा डेटामध्ये काय आहे काय नाही ॲनालाइज केला जातो. त्याला काय म्हणायचं, डेटा डिस्कवरी फेज. ही काय, डेटा सायन्समधली पहिली फेज आहे, त्याला म्हणतो आपण डेटा डिस्कवरी फेज. कळलं का. यानंतर काय आता ॲक्टिव्हिटीज काय असतात, अंडरस्टँड बिझनेस प्रॉब्लेम्स, कलेक्ट डेटा, एक्सप्लोर डेटा. अंडरस्टँड बिझनेस प्रॉब्लेम्स, कलेक्ट डेटा, एक्सप्लोर डेटा, फाइंड पॅटर्न्स, चेक्स डेटा क्वालिटी. कळलं. यानंतर याचं एक्झाम्पल काय, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स काय करते, अ कंपनी स्टडीज कस्टमर परचेस हिस्ट्री, सर्च हिस्ट्री, फ्रिक्वेंट ब्रॉड प्रोडक्ट्स. म्हणजे आता एखादी कंपनी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट झाली, एखादी काय धरा, मिशो धरा, फ्लिपकार्ट धरा, कोणती पण असो, ती काय करते, तुमची परचेस हिस्ट्री बघणार, काय सर्च हिस्ट्री बघणार, त्यानुसार ते तुम्हाला ॲड्स पण पाठवतं बघा इंस्टाग्रामवरती. समजा तुम्ही एखादा मेकअप प्रोडक्ट्स असो किंवा मग एखादा शर्ट्स असो, तुम्ही क्लोदिंगमध्ये बघितलं किंवा मग फिटनेसमध्ये बघितलं किंवा मग जे असेल ते बॅग्स असेल, लॅपटॉप्स असो, तुम्ही काही पण सर्च केलं मिशोवरती करून बघा किंवा फ्लिपकार्टवरती करून बघा, तर त्या इंस्टाग्रामवरती ॲड्स रन होता. मग कंपनी ते स्टडी करतं, तुमची परचेस हिस्ट्री काय असेल, तुमची सर्च हिस्ट्री काय, तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट आत्ता फ्रिक्वेंटली ऑर्डर केले ते, ह्या सगळ्या गोष्टी. दे डिस्कवर कस्टमर बाईंग मोबाईल्स ऑल्सो बाय इयरफोन्स. ते काय बघता की जे जे कस्टमर मोबाईल घेत आहे ते इयरफोन पण घेता. दिस इन्फॉर्मेशन हेल्प्स इन प्रोडक्ट रिकमेंडेशन. मग समजा एखाद्या माणसांनी किंवा एखाद्या युजरनी मोबाईल घेतला, तर मग ते त्याला काय सजेस्ट करतील, इयरफोन सजेस्ट करतील, बरोबर. एखाद्याने मोबाईल घेतला तर इयरफोन घेणारच आहे. मग तसं जर का मग एखाद्याने युजरनी मोबाईल घेतला तर मग ते त्याला इयरफोन सजेस्ट करतात. कळलं इथपर्यंत. म्हणजे एक ती अशी आयडिया लावता की त्यांचे प्रोडक्ट जास्त प्रमाणात विकले गेले पाहिजे. आणि आपल्याला काय वाटतं की दिस इज ट्रू दॅट, म्हणजे फोन आपलं, आपण नाही म्हणतो का फोन आपलं सगळं ऐकतो म्हणजे तुम्ही जे सर्च करता वगैरे सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे आपली. कळलं. ड्रॉ द डायग्राम ऑफ डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल इन बिग डेटा अँड ब्रीफली एक्सप्लेन इट्स फेजेस. म्हणजे एक डिस्कवरी फेज असेल किंवा मग डेटा प्रिपरेशन असेल. आता डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल काढायची. काय काढायचं, डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल इन बिग डेटा अँड त्याच्या फेजेस एक्सप्लेन करायचं आहे. फेजेस एक्सप्लेन करण्याआधी मी एक सांगतो तुम्हाला की ह्या ज्या नोट्स आहे ह्या एकदम प्रॉपर डायग्राम आहे, प्रॉपर सगळे PYQ पेपर, 6 क्वेश्चन पेपर PYQचे जितके अवेलेबल होते तितके मी पूर्णच्या पूर्ण सगळे
यामध्ये काढलेले सगळं कव्हर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या नोट्स जरी फॉलो केल्या तरी तुम्हाला आउट ऑफ नक्की पडतील. नोट्सची चॅनल, टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली, तिथून तुम्ही नोट्स ॲक्सेस करू शकताय. नक्की फ्रेंड्सला वगैरे चॅनल शेअर करा, कारण की इतक्या सोप्या मराठी भाषेमध्ये मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला की तुम्ही मनाने पण ते लिहू शकताय. आणि इतक्या इझिली सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला कोणीच एक्सप्लेन करणार नाही. प्रॉपर नोट्स सोबत मी सगळा कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. क्वेश्चन पेपर, PYQ वगैरे जे असतील सगळं मी प्रोव्हाइड करेन टेलिग्रामवरती. तुम्ही फक्त काही लागलं तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगत चाल. कळलं? आता काय डिस्कवरी असन, डेटा प्रिपरेशन असन, मॉडेल प्लॅनिंग असन, मॉडेल बिल्डिंग असन, कम्युनिकेशन रिझल्ट्स असतील, ऑपरेशनलाइज असतील, या सगळ्या गोष्टी आपण आता ही झाली डायग्राम. ॲनालिटिक्स लाईफ सायकल झाली. कळलं? डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल. आता ह्या ज्या फेजेस आहे, डिस्कवरी झाली, डेटा प्रिपरेशन झालं, मॉडेल प्लॅनिंग झाली, मॉडेल बिल्डिंग झाली, कम्युनिकेशन रिझल्ट झाला, ऑपरेशनलाइज झाली, ह्या सगळ्या फेजेस मी आता 1 बाय 1 एक्सप्लेन करणार. पहिली फेज काय होती? डिस्कवरी. बरोबर? डिस्कवरीमध्ये काय? फर्स्ट फेज आहे ती ॲनालिटिक प्रोजेक्टची. अंडरस्टँड बिझनेस प्रॉब्लेम्स. हिचं काम काय असतं? बिझनेस प्रॉब्लेम अंडरस्टँड करायचे, जे ऑब्जेक्टिव्ज आहे, जे रिक्वायरमेंट्स आहे, सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करायच्या. आयडेंटिफाय अवेलेबल डेटा सोर्सेस. जे अवेलेबल डेटा सोर्सेस आहेत ते आयडेंटिफाय करायचे. रिसोर्सेस असतील, टूल्स असतील अँड टीम मेंबर, सगळे या गोष्टी स्टडी करतात. डिफाईन सक्सेस क्रायटेरिया अँड प्रोजेक्ट गोल्स. सक्सेस क्रायटेरिया आणि प्रोजेक्टचे गोल्स काय हे सगळं डिफाईन करतात. एक्झाम्पल काय? आयडेंटिफाईंग कस्टमर चर्न प्रॉब्लेम इन टेलिकॉम डेटा. कळलं? आता यानंतर डिस्कवरी फेज नंतर काय? डेटा प्रिपरेशन. म्हणजे कलेक्ट करतं, क्लीन करतं डेटाला, इंटिग्रेट करतं, प्री प्रोसेस करतं डेटाला. कळलं? जो डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे हा अनस्ट्रक्चर्ड असो, स्ट्रक्चर्ड असो, त्याला काय करतं? कलेक्ट करण्याचं काम करतं, त्याला क्लीन करतं, इंटिग्रेट करतं, प्री प्रोसेस करतं त्या डेटा. त्याच्यामध्ये काही जर का मिसिंग व्हॅल्यूज असतील किंवा मग नल व्हॅल्यूज, इनकन्सिस्टन्सीज असतात, त्या सगळ्या ते हँडल करतं. ट्रान्सफॉर्म करतं रॉ डेटाला इंटू सुटेबल फॉर्मॅट, जे ॲनालिसिससाठी. आता जो हा डेटा प्रिपेअर होतोय हा कुठं जाणार आहे? ॲनालिसिससाठी जाणार आहे. मग ॲनालिसिस करताना काही अडथळा वगैरे काहीच नाही आलं पाहिजे. त्यामुळं ते काय करतं? एक सुटेबल फॉर्मॅटमध्ये डेटाला ट्रान्सफॉर्म करतं. जो रॉ डेटा आहे तो सुटेबल फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफॉर्म होतं. आता ॲक्टिव्हिटीज काय करतंय? डेटा क्लिनिंग असन, डेटा इंटिग्रेशन असन, डेटा ट्रान्सफॉर्मेशन असन, डेटा रिडक्शन असन. आपण हे युनिट 1, युनिट 2 मध्ये बघितलेलं आहे. कळलं? आता यानंतर आपण काय बघणार आहे? मॉडेल प्लॅनिंग असते. मॉडेल प्लॅनिंगमध्ये काय बघा? थर्ड फेज आहे. मॉडेल प्लॅनिंग म्हणजे काय? ॲनालिटिकल टेक्निक्स डिसाईड करते अँड मॉडेल्स टू बी यूज. कोणते कोणते मॉडेल्स यूज होणार आहे, ॲनालिटिकल टेक्निक्स कोणत्या यूज होणार आहे ते डिसाईड करतं. हे अल्गोरिदम सिलेक्ट करतं, स्टॅटिस्टिकल मेथड्स अँड टूल्स, हे सगळं आपण मॉडेल प्लॅनिंगमध्ये बघतो. काय काय मॉडेल प्लॅनिंग म्हणजे काय? मॉडेल कसं बनवायचं, कोणते टूल्स लागतील, कोणते टेक्निक्स लागतील, काय करायचं, हे सगळं मॉडेल प्लॅनिंगमध्ये होतं. आता स्प्लिट करायचं डेटाला ट्रेनिंग आणि टेस्टिंग डेटा सेटमध्ये, हे पण मॉडेल प्लॅनिंगमध्ये आपण बघतो. आता कॉमन टेक्निक्स काय? क्लासिफिकेशन असो, क्लस्टरिंग असो, रिग्रेशन असो, असोसिएट ॲनालिसिस असो, ह्या झाल्या कॉमन टेक्निक्स. मॉडेल बिल्डिंग काय? आता बिल्ड अँड ट्रेन ॲनालिटिकल मॉडेल्स युझिंग प्रिपेड डेटा. बिल्ड करायचं, ट्रेन करायचं ॲनालिटिकल्स मॉडेलला प्रिपेड डेटाच्या मदतीने. टेस्ट अँड व्हॅलिडेट मॉडेल परफॉर्मन्स. टेस्ट करायचा, व्हॅलिडेट करायचा मॉडेल परफॉर्मन्सला. फाईन ट्यून पॅरामीटर्स फॉर बेटर ॲक्युरेसी. टूल्स यूज कोणते कोणते? आर असन, पायथन असन, हडूप असन, स्पार्क असन, हे सगळे आपण टूल्स यूज करतो. कळलं? आता कम्युनिकेशन रिझल्ट्समध्ये काय? प्रेझेंट फाइंडिंग्स टू स्टेक होल्डर्स युझिंग रिपोर्ट्स अँड व्हिज्युअलायझेशन. आता जे समजा तुम्ही एखादं मॉडेल बनवलं आणि तुम्हाला ते लॉन्च करायचं आहे, तर तुमच्या कंपनीचे किंवा जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्या पुढे तुम्हाला ते पहिले प्रेझेंट करावं लागेल, रिपोर्ट्स वगैरे ते प्रेझेंट केलं. मग एक्सप्लेन वेदर बिझनेस ऑब्जेक्टिव्ह, तुमचे जे बिझनेस ऑब्जेक्टिव्ह होते ते रीच झाले की नाही, ते अचीव झाले की नाही, हे सगळं ते अकम्प्लिश झाले की नाही हे आपल्याला चेक करायचं राहतं.
नंतर प्रोव्हाइड रिकमेंडेशन्स अँड इन्साइट्स, हे सगळं आपण कम्युनिकेशन रिझल्ट्समध्ये बघतो. यानंतर काय होतं, आता आउटपुट्स काय आता कसा प्रेझेंट करणार आहे तुम्ही तो डेटा स्टेक होल्डर्सच्या समोर, चार्टच्या मदतीने, डॅशबोर्डच्या मदतीने, रिपोर्ट्सच्या मदतीने. आणि ऑपरेशनलाइज म्हणजे काय, मॉडेलला डिप्लॉय करून द्यायचं. डिप्लॉय द मॉडेल इन टू रिअल वर्ल्ड एन्व्हायरमेंट, मॉनिटर परफॉर्मन्स अँड मेंटेन सिस्टम, परफॉर्मन्स मॉनिटर करायचं, सिस्टमला मेंटेन करायचं. जनरेट फायनल प्रोजेक्ट डॉक्युमेंटेशन्स अँड रिपोर्ट्स, जो फायनल प्रोजेक्ट आहे त्याचे डॉक्युमेंटेशन, रिपोर्ट्स हे सगळं जनरेट करायचं. डिप्लॉईंग रिकमेंडेशन्स इंजिन इन अँड ई कॉमर्स वेबसाईट, हे काय केलं आपण, एक डिप्लॉय केलंय रिकमेंडेशन्स इंजिन एका ई कॉमर्स वेबसाईटवरती. रिकमेंडेशन इंजिन हे डिप्लॉय केलं, कळलं. आता यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, सांगा बरं काय बघायचं आता, एकदा वाचा बरं काय लिहिलंय. एक्सप्लेन इन डिटेल हाऊ मॉडेल बिल्डिंग, आता डिस्कवरी झालं, मॉडेल प्लॅनिंग असते, मॉडेल बिल्डिंग असते, बरोबर. तर मॉडेल बिल्डिंग फेज जी आहे ती आपण बघणार आहे आता डीपमध्ये काय असतं ते, कळलं. आता मॉडेल बिल्डिंग काय सांगा बरं. मॉडेल बिल्डिंग फेज इन डेटा अनालिटिक्स. द मॉडेल बिल्डिंग फेज इज द फोर्थ फेज आहे, कळलं, फोर्थ फेज आहे, कळलं का, ऑफ डेटा अनालिटिक्स लाईफ सायकल. इन दिस फेज द अनालिटिक्स टीम्स डेव्हलप करते, टेस्ट करते आणि व्हॅलिडेट करते मॉडेलला युझिंग प्रिपेड डेटा टू सॉल्व बिझनेस प्रॉब्लेम्स, कळलं. बिझनेस प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मॉडेल बिल्डिंग फेज काय करते, डेव्हलप करण्यासाठी, टेस्ट करण्यासाठी आणि व्हॅलिडेट करण्यासाठी मॉडेलला यूज होते. आता स्टेप्स काय मॉडेल बिल्डिंग फेजमध्ये बघा. सिलेक्टिंग डेटा सेट फॉर बिल्डिंग मॉडेल. टीम, आता तुम्ही एखादं मॉडेल बनवलंय वगैरे, बरोबर. आता ते मॉडेल बिल्डिंगसाठी काय काय लागतं वगैरे ते सगळं ह्या फेजमध्ये येणार आहे. सिलेक्टिंग डेटा सेट फॉर बिल्डिंग मॉडेल. टीम सिलेक्ट्स प्रिपेड डेटा फ्रॉम द प्रिव्हियस फेज. टीम काय करते, सिलेक्ट करते प्रिपेड डेटाला प्रिव्हियस फेजमधनं. डेटा इज डिवायडेड इन टू ट्रेनिंग डेटा सेट्स यूज टू ट्रेन द मॉडेल, टेस्टिंग डेटा सेट्स यूज टू टेस्ट ॲक्युरसी. म्हणजे जो डेटा आपल्याकडे आहे तो दोन याच्यात डिवाइड करतो आपण, एक ट्रेनिंग डेटा सेट असतं आणि एक टेस्टिंग डेटा सेट असतं. ट्रेनिंग म्हणजे काय, जे मॉडेलला ट्रेन करण्यासाठी यूज होतं, आणि टेस्टिंगमध्ये काय होतं, यूज टू टेस्ट ॲक्युरसी. समटाईम व्हॅलिडेशन डेटा सेट इज ऑल्सो यूज. काही टायमाला काय होतं, व्हॅलिडेशन डेटा सेट हा पण यूज होतो. 70% जो डेटा असतो तो ट्रेनिंगसाठी जातो आणि 30% डेटा हा टेस्टिंगसाठी. आपण हे काय केलंय, एक्झाम्पल घेतलंय, जो डेटा आपल्याकडे प्रेझेंट आहे आपण त्याला दोन याच्यात डिवाइड करतो, कळलं. 70% डेटा हा ट्रेनिंगसाठी, 30% हा टेस्टिंगसाठी, कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, चूजिंग ॲनालिटिकल टेक्निक. दुसरं काय आपलं, चूजिंग ॲनालिटिकल टेक्निक्स. द टीम डिसाइड्स विच अल्गोरिदम और टेक्निक इज सुटेबल अकॉर्डिंग टू द बिझनेस रिक्वायरमेंट. कोणतं अल्गोरिदम, कोणती टेक्निक हे सुटेबल आहे, जी बिझनेस रिक्वायरमेंट्स आहे, आपल्याला जे मॉडेल बनवायचं आहे त्यासाठी कोणतं अल्गोरिदम किंवा कोणती टेक्निक ही सुटेबल आहे ते आपण बघतो. यानंतर काय, बिल्डिंग द मॉडेल. आता मॉडेल कसं बिल्ड होतं, डेटा सायंटिस्ट अँड अनालिस्ट अप्लाय अल्गोरिदम्स ऑन ट्रेनिंग डेटा. आता जो ट्रेनिंग डेटा आहे, आपण ट्रेनिंग डेटा किती घेतला होता, 70% ट्रेनिंग डेटा होता ना, त्या ट्रेनिंग डेटावरती ते काय करता, अल्गोरिदम्स अप्लाय करता. मॉडेल्स आर क्रिएटेड युझिंग अनालिटिक्स टूल्स अँड प्रोग्रामिंग लँग्वेजेस. मॉडेल्स कसे क्रिएट केले जातात, अनालिटिकल टूल्स म्हणजे पायथन असन, आर असन, हडूप असन, स्पार्क असन, SAS यांच्या मदतीने आपण मॉडेल बनवतो. आता ते मॉडेल टेस्ट करायचे. द मॉडेल इज टेस्ट डेटा किती होता आपल्याकडे, 30% डेटा हा टेस्टिंगसाठी वापरला होता. टीम काय करते, चेक करते वेळ जे प्रेडिक्शन टीमने केलते ते ॲक्युरेट आहे, रिलायबल आहे का नाही हे चेक करते. नंतर काय होतं, मॉडेल व्हॅलिडेशन होतं. म्हणजे काय, व्हॅलिडेट वेदर द मॉडेल सॅटिस्फाईज बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. जे बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह होते, जे गोल्स होते, जे ते अकम्प्लिश झाले का नाही हे कोण चेक करतं, मॉडेल व्हॅलिडेशनमध्ये. कम्पेअर मल्टिपल मॉडेल्स टू सिलेक्ट द बेस्ट वन. आपण काय करतो, मल्टिपल मॉडेल्स कम्पेअर करतो, म्हणजे आपल्याला
बेस्ट मॉडेल सिलेक्ट करता आलं पाहिजे. अवॉइड ओव्हरफिटिंग अंडरफिटिंग. व्हॅलिडेशन मेथड काय, क्रॉस व्हॅलिडेशन असो किंवा मग होल्ड आउट व्हॅलिडेशन असो, या 2 मेथड आपण व्हॅलिडेशनसाठी वापरतो. यानंतर काय, फाईन ट्युनिंग ऑप्टिमायझेशन. म्हणजे काय असतं, हे काय करतं, इम्प्रूव्ह करतं मॉडेल परफॉर्मन्स बाय ॲडजस्टिंग पॅरामीटर्स. आपण फाईन ट्युनिंग पहिले पण बघितलं, आता पण बघतोय. हे कशासाठी यूज होतं, मॉडेलचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, इफिशियन्सी वाढवण्यासाठी यूज होतं. रिमूव्ह इररिलिव्हंट फीचर्स. जे काही कामाचे फीचर्स नाही त्यांना काढून टाकायचं. स्पीड असू, स्केलेबिलिटी असू, बिग डेटा एन्व्हायरमेंटसाठी त्याची आपण रिलायबिलिटी, ऑप्टिमायझेशन, इफिशियन्सी या सगळ्या गोष्टी आपण वाढवायच्या. कळलं. कोलॅबोरेशन ऑफ टीम मेंबर्स. काय आता, डिफरंट टीम मेंबर्स वर्क टुगेदर ड्युरिंग मॉडेल बिल्डिंग. आता बघा, प्रिपेड डेटा असतो, पहिले आपण अल्गोरिदम सिलेक्ट करतो, मॉडेलला ट्रेन करतो, मग टेस्ट करतो, मग व्हॅलिडेट करतो, मग ऑप्टिमाइज करतो, मग फायनल मॉडेल बनतं. कळलं. ही डायग्राम एकदम छोटीशी तुमच्यासाठी काढलेली आहे. अशा छोट्या छोट्या डायग्राम ज्या की लक्षात ठेवण्यासाठी तुमच्यासाठी मी काढलेल्या आहे. तरी त्या नक्की तुम्ही नोट्सला फॉलो करा. एकदम छान नोट्स बनवलं आहे, सगळं कव्हर केलेलं आहे आणि मी थोडेसे जास्त अँसर्स लिहिले. आता मुलं कमेंट करता काही काय की इतकं कोणी लिहितं का वगैरे असं. तर शक्यतो 8 मार्काचा किंवा 9 मार्काचेच क्वेश्चन जास्त आहे PYQ मध्ये. तर मग तितक्या मार्क्ससाठी ना कमीत कमी 2.5 ते 3 पेजेस लिहावे लागतात. 2.5 ते 3 पेजेसच्याच नोट्स आहे. वाटलंच तर तुम्हाला कमी लिहा वाटलं तर याच्यातून तुम्ही काही पॉईंट स्किप करू शकताय, कमी पण लिहू शकताय. कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, लिस्ट अँड एक्सप्लेन स्टेप्स इन डेटा प्रिपरेशन फेज ऑफ डेटा अनालिटिक्स लाईफ सायकल. लिस्ट अँड एक्सप्लेन स्टेप्स इन डेटा प्रिपरेशन फेज. आता डेटा प्रिपरेशन फेजमध्ये आता डेटा अनालिटिक्स लाईफ सायकल हीच एक लाईफ सायकल आहे बरं का ह्या युनिटमध्ये. त्याच्या ज्या फेजेस असतात 7, 8, 9 त्याच आपल्याला एक एक करून एक्सप्लेन करायला लावलं आहे. मग तुम्ही जर का डेटा अनालिटिक्स लाईफ सायकल एकदम परफेक्ट केली तर बाकीच्या फेजेसमध्ये तुमच्या एकदम परफेक्ट होऊन जातील. कळलं. आता स्टेप्स इन डेटा प्रिपरेशन फेज काय, डेटा कलेक्शन. आता डेटा प्रिपेअर करायचा आपल्याला. मग डेटा इज गॅदर्ड फ्रॉम व्हेरियस इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेस. डेटा कुठून कुठून आणायचं, इंटरनल एक्सटर्नल सोर्स, जसे की डेटा बेसेस असतात, सेन्सर्स असतात, IoT डिव्हाइस. इथून काय केला तुम्ही, डेटा कलेक्ट केला. आता डेटाला इंटिग्रेट करायचं. डेटा फ्रॉम मल्टिपल हेट्रोजिनियस सोर्सेस इज कंबाईन इंटू अ सिंगल डेटा सेट. आता तुम्ही वेगळ्या वेगळ्या जागेवरून डेटा घेतला, तो इंटिग्रेट करायचा, तो कंबाईन करायचा सिंगल डेटा सेटमध्ये. डिफरंट फॉर्मॅट्स असतील. स्कीमाज म्हणजे काय, स्ट्रक्चर, रोज, कॉलम्स अँड स्ट्रक्चर्स आर युनिफाईड. म्हणजे आता काय करायचं की एक कस्टमर डेटाबेस असेल, ऑनलाईन परचेस हिस्ट्री असेल, सोशल मीडिया फीडबॅक, हे सगळं तुम्ही वेगळ्या वेगळ्या जागेवरून घेतलं, पण याला एकत्र करायचं आहे तुम्हाला. हा एक सिंगल डेटा सेट झाला. कळलं का. आता डेटा क्लिनिंगमध्ये काय असतं, इनकरेक्ट असेल काही डेटा किंवा इनकम्प्लीट असेल, काही डुप्लिकेट म्हणजे काही डेटा रिपीट झाला असेल किंवा मग काही मिसिंग व्हॅल्यूज असतील, ते आयडेंटिफाय करायचं, ते लक्षात घ्यायचं आणि त्याला करेक्ट करायचं सगळं. त्यामुळे काय होतं, डेटा क्वालिटी वाढते, ॲक्युरसी वाढते. आता कॉमन क्लिनिंग टेक्निक्स काय, डुप्लिकेट रेकॉर्ड काढून टाकायचे, म्हणजे डबल व्हॅल्यूज ज्या झाल्या एकदा लिहिली ठीक आहे, डबल लिहिण्याची काय गरज. फिलिंग मिसिंग व्हॅल्यूज काढून टाकायच्या. रिमुव्हिंग नॉइसी डेटा. कळलं इथपर्यंत. आता यानंतर आपल्याला काय बघायचंय, डेटा ट्रान्सफॉर्मेशन काय असतं. डेटा इज कन्व्हर्टेड इंटू अ सुटेबल फॉर्मॅट फॉर अनालिसिस. आता नॉर्मलायझेशनच्या मदतीने, ॲग्रिगेशनच्या मदतीने, एनकोडिंगच्या आणि स्केलिंगच्या मदतीने डेटा अशा फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला जातो की तो ॲनालिसिस करण्यासाठी एकदम सोपा जाईल. आता नॉर्मलायझेशन वगैरे, ॲग्रिगेशन वगैरे आपण युनिट 1, युनिट 2 मध्ये बघितलेलं आहे आधीच. कळलं. युनिट 1, युनिट 2चे लेक्चर्स मी अपलोड केलेले आहे. तुम्हाला जर का बघायचं असेल नॉर्मलायझेशन, ॲग्रिगेशन, तर तुम्ही बघू शकता. कळलं. कन्वर्टिंग टेक्स्ट व्हॅल्यूज लाईक मेल, फिमेल इंटू न्यूमेरिक व्हॅल्यू 0 and 1. डेटा ट्रान्सफॉर्म करतो. आता मेल फिमेलला आपण 0, 1 लिहू शकतोय. कळलं. डेटा रिडक्शन काय, आता रिड्युसेस द साईज ऑफ डेटा व्हाईल मेंटेनिंग युजफुल इन्फॉर्मेशन. हे काय करतं, साईज ऑफ डेटा रिड्यूस करतं. इन्फॉर्मेशन आपली गेली नाही पाहिजे. जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती डिलीट न होता आपल्याला डेटा हा कमी करावा लागतो. कळलं. मेक अनालिसिस फास्टर अँड मोर इफिशियंट. आपण डेटा कमी केल्याने काय होतं, अनालिसिस जे आहे ते फास्टर आणि इफिशियंट होऊन जातं.
याच्यासाठी काय यूज होतं, फीचर सिलेक्शन, सॅम्पलिंग, डायमेन्शनॅलिटी रिडक्शन, इम्पॉर्टंट कॉलम सिलेक्ट करायचे फक्त डेटा सेट्समधनं. कळलं, हे एक एक्झाम्पल झालं. आता डेटा फॉर्मॅटिंग अँड स्ट्रक्चरिंग म्हणजे काय, डेटा ऑर्गनाईज करायचं टेबल्स, रोज, कॉलम्समध्ये. जो रॉ डेटा असतो त्याला स्ट्रक्चर्ड डेटामध्ये कन्वर्ट करायचं, हे थोडक्यात म्हणजे तेच झालं. एन्श्युअर कन्सिस्टन्सी इन डेटा टाइप्स अँड फॉर्मॅट्स म्हणजे फॉर्मॅटिंग डेट्स एज DDMMYY, डेट, मंथ आणि इयर. आपण काय करतो, कधी कधी इयर पहिले लिहितो, मग तसं म्हणजे त्या परता हे इझी असतं, DDMMYY, डेट, मंथ, इयर. कळलं. आता डेटा व्हॅलिडेशन आणि डेटा स्टोरेज. डेट चेक्स वेदर प्रिपेड डेटा जो आहे तो ॲक्युरेट, कन्सिस्टंट आहे का, एन्श्युअर करतात बिझनेस रूल्स रिक्वायरमेंटचे फॉलो करतंय का नाही. आणि नंतर डेटा तो स्टोअर करतं, प्रिपेड डेटा स्टोअर करतो डेटाबेसेसमध्ये वगैरे. आपण ही सोपं तुम्ही वाचू शकताय. स्टोरिंग क्लीन डेटा इन SQL डेटाबेसेस. आता SQL मध्ये स्ट्रक्चर्ड डेटा स्टोअर करतो आपण, MongoDB मध्ये स्ट्रक्चर्ड अनस्ट्रक्चर्ड दोन्ही पण असतं. कळलं का इथपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, राईट शॉर्ट नोट ऑन द फॉलोइंग म्हणजे ETL वरती आहे. ETL म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड. E म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, T म्हणजे ट्रान्सफॉर्म आणि L म्हणजे काय, लोड. ETL इज द प्रोसेस यूज इन डेटा वेअर हाऊसिंग अँड डेटा अनालिटिक्स टू कलेक्ट अँड प्रिपेअर डेटा फ्रॉम डिफरंट सोर्सेस. म्हणजे ETL ही प्रोसेस आहे, कशासाठी यूज होते ही, आपल्याकडे जे वेगळे वेगळे सोर्सेस असतात, जसं की मल्टीमीडिया झालं, सेन्सरचा डेटा झाला, या सगळ्या सोर्सेस, वेगळ्या वेगळ्या सोर्सेसकडून ते डेटा कलेक्ट करण्याचं काम करतं. कळलं. स्टेप्स ऑफ ETL काय, आता पहिलं आहे एक्स्ट्रॅक्ट. ETL मधलं E म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्ट. डेटा इज कलेक्टेड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, म्हणजे जसं की डेटाबेसेस असन, फाईल्स असन, वेबसाईट्स असन, यांच्याकडून काय करतो आपण, डेटा कलेक्ट करतो. मग डेटा कलेक्ट केल्यानंतर काय होतं, आता बघा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे तेच ना, की डेटा एक्स्ट्रॅक्ट करणं वेगळ्या वेगळ्या सोर्सेसकडून. मग कलेक्टिंग कस्टमर डेटा फ्रॉम सेल्स अँड बिलिंग सिस्टम. जी सेल्स आणि बिलिंग सिस्टम आहे त्यामधनं काय करायचं, आपण फक्त कस्टमरचा डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचं. हे झालं एक्स्ट्रॅक्टचं एक्झाम्पल. आता काय आहे नंतर, ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म मध्ये काय, एक्स्ट्रॅक्टेड डेटा इज क्लीन अँड कन्वर्टेड इन टू प्रॉपर फॉर्मॅट. जो एक्स्ट्रॅक्टेड डेटा आहे तो कन्वर्ट होतो क्लीन आणि प्रॉपर फॉर्मॅटमध्ये. कळलं. ट्रान्सफॉर्म करणं म्हणजे काय, रॉ डेटा जो असतो, म्हणजे अरेंज नसतो तो डेटा कुठल्या कुठं पडलेला किंवा कोणती पण माहिती कुठं पण लिहिलेली, असा रॉ डेटा असतो, त्याला आपण सॉर्ट करतो किंवा मग टेबलच्या फॉर्मॅटमध्ये, स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो, त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्म. कळलं. आता लोड काय, द ट्रान्सफॉर्म डेटा इज लोडेड इन टू डेटा वेअरहाऊस और डेटाबेसेस. मग आता जो ट्रान्सफॉर्म डेटा केलाय त्याला कुठेतरी ठेवावं लागेल. मग आपण एक तर त्याला डेटा वेअरहाऊसमध्ये ठेवतो किंवा मग डेटाबेसमध्ये ठेवतो. कशासाठी, आता तो डेटा तिथं ठेवलाय, मग ते कोणीतरी अनालिसिससाठी वापर करण, त्याचा रिपोर्ट बनवण्यासाठी वापर करण. कळलं का. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, जर का आपण डेटा एकदम ट्रान्सफॉर्म प्रॉपर फॉर्मॅटमध्ये डेटा वेअरहाऊस किंवा डेटाबेसेसमध्ये स्टोअर केला तर त्याची क्वालिटी वाढते, इंटिग्रेट्स डेटा फ्रॉम मल्टिपल सोर्सेस आणि डिसिजन मेकिंगसाठी पण मदत होते. कळलं का इथपर्यंत. आता आपण काय बघणार आहे, आता बघणार आपण सॉरी एक मिनटं, आता काय बघणार आपण, मॉडेल कॉमन टूल्स फॉर मॉडेल बिल्डिंग. कॉमन टूल्स कोणते कोणते मॉडेल बिल्डिंगसाठी ते बघणार आपण. कळलं. आता मॉडेल बिल्डिंग टूल्स आर सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म्स यूज टू क्रिएट, ट्रेन, टेस्ट अँड इव्हॅल्युएट अनालिटिकल मॉडेल्स इन डेटा अनालिटिक्स. म्हणजे काय सांगा बरं. मॉडेल बिल्डिंग टूल्स हे काय, एक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. काय, सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे जो की क्रिएट करतो, ट्रेन करतो आणि टेस्ट करतो मॉडेल्सला. कळलं. आपण मॉडेल बिल्डिंग हे पहिले पण बघितलेले, फक्त आपल्याला काय बघायचं याच्यात टूल्स कोणते कोणते वापरतो आपण मॉडेल बिल्डिंगसाठी. कळलं. आर लँग्वेज म्हणून असतं, म्हणजे यूज फॉर हे स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग करायचे, म्हणजे स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स तुम्हाला परफॉर्म करायचे असेल किंवा डेटा व्हिज्युअलायझेशन असेल तर आपण आर लँग्वेज वापरतो. पायथन कुठं वापरतो आपण, पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पायथन. यामध्ये पांडाज आणि नमपाय असतं, म्हणजे न्यूमेरिकल ऑपरेशन्स वगैरे किंवा मग ग्राफिकल जर तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायचं असेल
तर आपण पायथन वापरतो, ज्याच्यात की पांडाज आणि नमपाय. SAS म्हणजे काय, कमर्शियल ॲनालिटिकल सॉफ्टवेअर वाईडली यूज इन इंडस्ट्रीज. हे काय SAS एक कमर्शियल ॲनालिटिकल सॉफ्टवेअर आहे जे की वाईडली यूज होतं इंडस्ट्रीमध्ये. मतलब काय, MATLAB म्हणजे यूज फॉर हे न्यूमेरिकल ॲनालिसिस करायचे असेल तुम्हाला, काही न्यूमेरिकल ऑपरेशन्स असो, ॲनालिसिस असो किंवा अल्गोरिदमिक डेव्हलपमेंट असो, हे परफॉर्म करायचे असेल मॉडेल बिल्डिंगसाठी, तर तुम्ही मतलब वापरू शकता. याचे बेनिफिट्स काय, याने मॉडेल इझिली क्रिएट होतं, फास्टर ॲनालिसिससाठी मदत होते आणि याची प्रेडिक्शन ॲक्युरसी पण चांगली. कळलं, बेटर प्रेडिक्शन ॲक्युरसी. कळलं का इथपर्यंत कॉमन टूल्स फॉर मॉडेल बिल्डिंग. आता यानंतरचा जो पॉईंट्स आहे, मॉडेल सिलेक्शन फॉर डेटा ॲनालिसिस. हे जे 3 पॉईंट म्हणलो मी तुम्हाला, ETL मॉडेल बिल्डिंगसाठी टूल्स आणि मॉडेल सिलेक्शन फॉर डेटा ॲनालिसिस, हे सेपरेट म्हणजे तुम्हाला एका क्वेश्चनमध्येच 3 विचारले जातात. कळलं का, 3 मार्कासाठी येते. एक पेज लिहिलं तरी काफी. कळलं. मॉडेल सिलेक्शन इज द प्रोसेस ऑफ चूजिंग द मोस्ट सुटेबल मॉडेल फ्रॉम व्हेरियस अवेलेबल मॉडेल्स. मॉडेल सिलेक्शन म्हणजे काय, आपल्याकडे भरपूर सारे मॉडेल्स पडलेले राहतील, त्या मॉडेल्सपैकी एक बेस्ट मॉडेल आपल्याला सिलेक्ट करायचं राहतं. कशासाठी, आणि डेटा ॲनालिसिससाठी आपल्याला एक बेस्ट मॉडेल सिलेक्ट करायचं असतं. तर फॅक्टर्स अफेक्टिंग मॉडेल सिलेक्शन काय आहे, आता टाईप ऑफ प्रॉब्लेम असन, नेचर आणि साईज ऑफ डेटा असन, ॲक्युरसी रिक्वायरमेंट असन, प्रोसेसिंग टाइम, हे काय मॉडेल सिलेक्शनसाठी हे फॅक्टर अफेक्ट करतात. आता कॉमन टाइप्स ऑफ मॉडेल कोणते कोणते झाले, रिग्रेशन मॉडेल झालं, त्यानंतर कोणते क्लासिफिकेशन मॉडेल झालं, क्लस्टरिंग मॉडेल आहे, डिसिजन ट्री आहे. हे 4 नावं तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचे, पाठ करून घ्यायचे, वाटलंच ते आपण भरपूर जागेवरती यूज करणार आहे. कळलं. यानंतर टेक्निक्स यूज फॉर मॉडेल सिलेक्शन. आता टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहे, ट्रेन टेस्ट स्प्लिट म्हणून आहे, क्रॉस व्हॅलिडेशन आहे, ॲक्युरसी मेजरमेंट आहे, एरर ॲनालिसिस आहे. हे झालं मॉडेल सिलेक्शन फॉर डेटा ॲनालिसिस. ह्या टेक्निक्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे आणि कॉमन टाइप्स ऑफ मॉडेल्स पण लक्षात ठेवायचे. ह्या टेस्ट ट्रेन टेस्ट स्प्लिट वगैरे, रिग्रेशन मॉडेल वगैरे हे आपल्याला समोरच्या युनिट्समध्ये असते ना, टेस्ट स्प्लिट, क्रॉस व्हॅलिडेशन, ॲक्युरसी मेजरमेंट, एरर ॲनालिसिस वगैरे, तर आपण तिथं बघणार आहोत. यानंतर काय, आता लिस्ट अँड एक्सप्लेन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व इन आयडेंटिफाईंग पोटेन्शियल डेटा रिसोर्सेस ॲज अ पार्ट ऑफ डिस्कवरी फेज इन डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल. कळलं. पोटेन्शियल डेटा रिसोर्सेस कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व करतं, पोटेन्शियल इन आयडेंटिफाईंग पोटेन्शियल डेटा रिसोर्सेस आपल्याला ते बघायचं. मग पहिलं आपण डिस्कवरी फेज बघणार आहे. डिस्कवरी फेज तर आपण आता भरपूर वेळा बघितली, बरोबर. सांगा बरं काय डिस्कवरी फेज, मी वाचून दाखवतो, तुम्हाला लगेच कळतं का बघा. द डिस्कवरी फेज इज द फर्स्ट फेज ऑफ द डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल. डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल बघितली होती आपण, त्याच्या ज्या फेजेस होत्या त्यापैकी ही पहिली फेज आहे, डिस्कवरी फेज. इन दिस फेज ॲनालिस्ट ट्राय टू अंडरस्टँड द बिझनेस प्रॉब्लेम. आपण बघितलं होतं ह्या फेजमध्ये काय होतं, ॲनालिस्ट बिझनेस प्रॉब्लेम अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो. कळलं. अँड आयडेंटिफाय द डेटा रिक्वायर्ड फॉर ॲनालिसिस. जो डेटा लागतो ॲनालिसिससाठी तो पण आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करतं. कळलं का इथपर्यंत डिस्कवरी फेज. आता एक सांगतो मी की ज्या ह्या नोट्स आहे ह्या मी टेलिग्रामवरती अवेलेबल करून दिलेल्या आहे तुम्हाला, तर तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन त्या नोट्सला ऍक्सेस करू शकताय. कळलं का. सगळ्या नोट्स टेलिग्रामवरती अवेलेबल आहे. प्लस मी जस्ट काय केलं की गुगल फॉर्म वगैरे पण अपडेट करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली तुम्हाला, तर ते पण तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा. आणि एकदा नोट्स बघा तुम्ही, खूप छान काढलेले आहे, सगळे PYQ वगैरे कव्हर केलेले, तर नक्की परचेस करा. एकदम लो प्राइसमध्ये तुमच्यापर्यंत ते अवेलेबल करून दिलेले आहे मी. तर एकदा नक्की लिंकला व्हिजिट करा, टेलिग्राम चॅनलला पण व्हिजिट करा. कळलं. आता काय, आयडेंटिफाईंग पोटेन्शियल डेटा रिसोर्सेस is an important activity because the quality of analytics depends on the quality and availability of data.
आता बघा, आयडेंटिफाईंग पोटेन्शियल डेटा रिसोर्सेस, जे डेटा रिसोर्सेस आहे ती खूप इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. पोटेन्शियल जे डेटा रिसोर्सेस असतात जिथून आपल्याला डेटा भेटतो, डेटा मिळतो, सेन्सर्स असो, मल्टीमीडिया असो, सोशल मीडिया असो, इथून आपल्याला डेटा भेटतो, त्याला आयडेंटिफाय करणं ही खूप इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी आहे. बिकॉज जी अनालिटिक्सची क्वालिटी, आता तुम्ही तो डेटा तुमच्याकडे येणार तो तुम्ही अनालिटिक्ससाठी पाठवणार म्हणजे अनालाइज करणार आहे बरं, तो कशावरती डिपेंड करतो, जो डेटाची क्वालिटी आणि अवेबिलिटी तुम्हाला भेटली त्या डेटाची त्यावरती डिपेंड करतं. द फॉलोइंग आर द व्हेरियस ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व इन आयडेंटिफाईंग पोटेन्शियल डेटा रिसोर्सेस. कळलं. ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व कोणत्या कोणत्या, आता अंडरस्टँडिंग बिझनेस ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, द फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज टू अंडरस्टँड बिझनेस प्रॉब्लेम. आपल्याला पहिले काय करणे, प्रॉब्लेमच कळाला नाही तर आपण कोणता डेटा जनरेट करणार किंवा मग कोणता डेटा सोर्सेस कलेक्ट करणार. आपल्याला प्रॉब्लेम तर कळायला पाहिजे. मग पहिले आपण काय करणार आहे, प्रॉब्लेमला अंडरस्टँड करणार आहे. प्रोजेक्ट रिक्वायरमेंट्स काय आपल्याला एक्सपेक्टेड आउटकम्स काय पाहिजे याच्यातून, हे सगळ्या गोष्टी अनालाइज करून आपण अंडरस्टँड बिझनेस ऑब्जेक्टिव्ह करतो. इट हेल्प्स अनालिस्ट डिसाइड व्हॉट टाइप ऑफ डेटा इज निडेड फॉर अनालिस्ट. यामुळे काय होतं, अनालिस्टला मदत होते की व्हॉट टाइप ऑफ डेटा, अनालिसिससाठी कोणत्या टाईपचा डेटा गरजेचा आहे हे अनालिस्टला कळतं. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय, आयडेंटिफाईंग इंटरनल डेटा रिसोर्सेस. कळलं. आता तुम्ही बिझनेस ऑब्जेक्टिव्ह बघितले, आता आयडेंटिफाईंग इंटरनल डेटा रिसोर्सेस. यानंतर काय, आता इंटरनल डेटा सोर्सेस आर कलेक्टेड फ्रॉम विदिन द ऑर्गनायझेशन सच एज डेटाबेसेस. आता बघा, इंटरनल डेटा सोर्सेस म्हणजे जो इंटरनल डेटा सोर्सेस तो कुठून कलेक्ट केला जातो, विदिन द ऑर्गनायझेशन. म्हणजे जसं की डेटाबेसेस असतील, ERP सिस्टीम असतील, CRM सिस्टीम्स असतील, जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड्स असतात, लॉग्स असतात, डेटा वेअर हाऊसेसमधून आपण तो इंटरनल डेटा कलेक्ट करतो. दिस सोर्सेस प्रोव्हाइड रिलायबल बिझनेस डेटा. ह्या सोर्सेसकडून आपल्याला खात्रीशीर बिझनेस डेटा मिळतो. आयडेंटिफाईंग एक्सटर्नल डेटा सोर्सेस. एक्सटर्नल डेटा इज कलेक्टेड फ्रॉम आउटसाइड द ऑर्गनायझेशन. इंटरनल डेटा कुठून कलेक्ट केला आपण, इनसाइड द ऑर्गनायझेशन मधून. आणि एक्सटर्नल डेटा आपण कुठून कलेक्ट करणार आहे, आउटसाइड द ऑर्गनायझेशन थ्रू सोशल मीडिया. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म झालं, गव्हर्नमेंट डेटा सेट झालं, वेबसाईट झालं, ऑनलाईन रिपोर्ट झाले, सेन्सर्स झाले, किंवा मग थर्ड पार्टी API यांच्याकडून आपण डेटा कलेक्ट करणार. डिटरमाइनिंग डेटा अवेबिलिटी. आता असं थोडी तुम्हाला गव्हर्नमेंट वेबसाईटवरनं डेटा कलेक्ट करायचा आहे म्हणजे तो अवेलेबलच असणार आहे. काही डेटा रिस्ट्रिक्टेड पण असतो, मग असं प्रत्येक डेटा तुम्हाला अवेलेबल होईल असं नाहीये. मग डेटा अवेलेबिलिटी चेक करायची की डेटा अवेलेबल आहे का, किंवा मग तो प्रायव्हेट डेटा आहे तो पब्लिक नाही करू शकत ते. ह्या सगळ्या गोष्टी कुठं बघतो आपण, डेटा अवेबिलिटीमध्ये. अनालिस्ट व्हेरीफाय वेदर द रिक्वायर्ड डेटा इज अवेलेबल, म्हणजे तो अवेलेबल आहे का आणि त्याचा ऍक्सेस आहे का पब्लिकसाठी. दे ऑल्सो चेक परमिशन्स, ओनरशिप, प्रायव्हसी इश्यू. आता आपण नाही म्हणत का यूट्यूब वगैरेला काय होतं की ते पडतं, काय म्हणतो आपण, जर का तुम्ही एखादं सॉन्ग यूज केलं दुसरं वगैरे तर ते चालत नाही यूज करायला. कळलं. आपण दुसरे सॉन्ग वगैरे त्याचं प्रायव्हसी इश्यू येतो. म्हणजे त्यांनी जर का त्यासाठी ओनरशिप सेट केलेली असेल तर आपण ते सॉंग्स वगैरे वापरू नाही शकत. त्यामुळं आपल्याला पहिले ओनरशिप वगैरे चेक करावी लागते. इव्हॅल्युएटिंग डेटा क्वालिटी. आता डेटा क्वालिटी, द कलेक्टेड डेटा इज एक्झामाइन फॉर ॲक्युरसी, कम्प्लीटनेस, कन्सिस्टन्सी. म्हणजे जो तुम्ही डेटा कलेक्ट केलाय तो ॲक्युरेट आहे का, कम्प्लीट आहे का सगळा. कन्सिस्टन्सी म्हणजे काही मिसिंग वगैरे तर नाही आहे, सगळं एकदम प्रॉपर आहे. रिलायबिलिटी म्हणजे तो रिअल आहे का, खात्रीशीर आहे का, असं नाही की कोणी चुकीचा डेटा तिथं पब्लिश केलाय. अँड टाइमलीनेस, हाय क्वालिटी डेटा इज नेसेसरी. म्हणजे डेटा क्वालिटी ही हाय पाहिजे फॉर जनरेटिंग. आपल्याला जर करेक्ट अनालिटिकल रिझल्ट पाहिजे असेल तर डेटा क्वालिटी ही हाय पाहिजे. कळलं. हे वाचून घ्या एकदा, हेच वाचलं मी आता. कळलं इथपर्यंत. द कलेक्टेड डेटा इज एक्झामाइन्ड फॉर ॲक्युरसी, कम्प्लीटनेस, कन्सिस्टन्सी, रिलायबिलिटी, टाइमलीनेस
हाय क्वालिटी डेटा इज नेसेसरी फॉर जनरेटिंग करेक्ट ॲनालिटिकल रिझल्ट्स. कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, आयडेंटिफाईंग डेटा टाइप्स अँड फॉर्मॅट्स. डेटा टाइप्स आणि फॉर्मॅट्स, डिफरंट सोर्सेस मे कंटेन स्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड और अनस्ट्रक्चर्ड डेटा. आयडेंटिफाईंग डेटा फॉर्मॅट हेल्प्स इन सिलेक्टिंग प्रॉपर स्टोरेज अँड प्रोसेसिंग टेक्निक्स. कळलं का इथपर्यंत? Identifying data types and formats. Different sources may contain structured, semi-structured, or unstructured data. Identifying data format helps in selecting proper storage and processing techniques. डेटा टाइप्स आयडेंटिफाय करायचं, फॉर्मॅट्स काय, मग आपण एक प्रॉपर फॉर्मॅट जर का सिलेक्ट केला तर स्टोरेज आणि प्रोसेसिंगसाठी इझी जातं. कळलं. एस्टिमेटिंग डेटा व्हॉल्यूम अँड वेलोसिटी. अनालिस्ट एस्टिमेट द अमाऊंट ऑफ डेटा जनरेटेड अँड द, म्हणजे किती डेटा जनरेट झालाय आणि कोणत्या स्पीडनं जनरेट झालाय हे पण बघावं लागतं. दिस हेल्प्स इन चुझिंग सुटेबल बिग डेटा टूल्स. आता डेटा स्टोअर करण्यासाठी, डेटा अनालाइज करण्यासाठी जे टूल्स असतात ते सिलेक्ट करण्यासाठी मदत होत. आता जर का कमी डेटा जनरेट होतोय कमी स्पीडना, तर मग आपल्याला हाय क्वालिटीचे डेटा टूल्स नाही लागणार. पण जर का जसं की सोशल मीडिया झाला तर इथं काय होतं, मिली सेकंड्सला ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा जनरेट होतो, युट्यूबला पण. तर मग काय होतं, त्यामुळे आपल्याला बिग डेटा टूल्स हे हाय क्वालिटीचे वापरावे लागतात, ट्रॅडिशनल टूल्स वापरून चालत नाही. कळलं का? आता यानंतर काय, परफॉर्मिंग इनिशियल डेटा एक्सप्लोरेशन, म्हणजे स्टडी सॅम्पल डेटा टू आयडेंटिफाय पॅटर्न्स, मिसिंग व्हॅल्यूज, ट्रेंड्स. डॉक्युमेंटिंग डेटा सोर्सेस म्हणजे काय, मेंटेन प्रॉपर डॉक्युमेंटेशन ऑफ ऑल डेटा सोर्सेस, फॉर्मॅट्स, ओनरशिप अँड ॲक्सेस मेथड्स. कळलं. प्रॉपर डॉक्युमेंटेशन, सगळा जो डेटा आहे आपण जो स्टोअर केलाय, ज्याचं ॲनालिसिस केलंय, त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन, सगळे फॉर्मॅट्स, ओनरशिप, ॲक्सेस मेथड, कोणाचा डेटा आपण घेतलाय, ओनरशिप, ते सगळं आपल्याला प्रॉपरली ठेवावं लागतं. कळलं का? कळलं इथपर्यंत? आता यानंतर आपण काय बघणार आहे, नेक्स्ट क्वेश्चन, लिस्ट अँड एक्सप्लेन द की रोल्स फॉर द सक्सेसफुल अनालिटिक्स प्रोजेक्ट. हा व्हिडिओ थोडा म्हणजे टाइमने जास्त असणार आहे, 1 घंट्याच्या वरती जाईन थोडासा, कारण हा युनिट खूप म्हणजे खूप मोठा आहे. या युनिटमध्ये सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहे मी, पण नोट्स वगैरे पण खूप जास्त मोठ्या बनल्या आहेत. सॉरी, मला थोडंसं आज सर्दी वगैरे झालंय ना, त्यामुळं थोडा प्रॉब्लेम येतोय, बट इट्स ओके. लिस्ट अँड एक्सप्लेन द की रोल्स फॉर द सक्सेसफुल अनालिटिक्स प्रोजेक्ट. आता की रोल्स काय सक्सेसफुल अनालिटिक्स प्रोजेक्टसाठी, फॉर सक्सेसफुल एक्झिक्युशन ऑफ अन अनालिटिक प्रोजेक्ट, डिफरंट टीम मेंबर्स परफॉर्म स्पेसिफिक रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता बघा, तुम्हाला एखादा प्रोजेक्ट सक्सेसफुल करायचा आहे तर डिफरंट टीम मेंबर्स असतात जे की त्यांचे रोल्स परफॉर्म करणारे, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज. आता एखादा मॉडेल बनवायला दिलं किंवा मग एखादा प्रोजेक्ट दिला ग्रुपमध्ये, तर काय करणार आहे, त्याला मेंबर्स असतात, एक स्पॉन्सर असन, एक मॅनेजर असन, एक ॲनालिस्ट असन, ते सगळे त्यांचे कामं प्रॉपरली करतात, तेव्हाच तो प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल. बरोबर. मग कोणाचे काय कामं असतात, कोणासाठी कोणते कामं वाटून दिलेले वगैरे ते आपण बघणार. पहिले असतं बिझनेस युजर. बिझनेस युजर डिफाईन द बिझनेस प्रॉब्लेम अँड प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्स. दे प्रोव्हाइड डोमेन नॉलेज अँड हेल्प इन अंडरस्टँडिंग बिझनेस रिक्वायरमेंट्स. काय, बिझनेस प्रॉब्लेम डिफाईन करता, प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स काय ते सांगता, प्रोजेक्टचं डोमेन नॉलेज अँड बिझनेस रिक्वायरमेंट्स काय हे अंडरस्टँड करण्यासाठी बिझनेस युजर्स असतात. नंतर प्रोजेक्ट स्पॉन्सर काय करता, द प्रोजेक्ट स्पॉन्सर प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करता, रिसोर्सेस प्रोव्हाइड करता, ओव्हरऑल डायरेक्शन फॉर द अनालिस्ट प्रोजेक्ट. दे इन्शुअर दॅट द प्रोजेक्ट अलाइन्स विथ द बिझनेस गोल. ते इन्शुअर करता की प्रोजेक्ट हा बिझनेस गोल सोबत अलाइन होतोय प्रॉपरली. नंतर प्रोजेक्ट मॅनेजर काय करतो, द प्रोजेक्ट मॅनेजर प्लॅन करण्याचं काम करतो, मॅनेज करतो, मॉनिटर करतो, सगळ्या प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटीज ठीकठाक चालू आहे का नाही. दे कोऑर्डिनेट कम्युनिकेशन अमंग टीम मेंबर्स अँड एन्श्युअर टाइमली कम्प्लिशन ऑफ प्रोजेक्ट. म्हणजे
टीम मेंबरमध्ये कोऑर्डिनेशन वगैरे आहे की नाही, प्रोजेक्ट वेळेवर कम्प्लीट होतोय का नाही, सगळं कोण मॅनेज करतं? प्रोजेक्ट मॅनेजर. बिझनेस इंटेलिजन्स अनालिस्ट काय? बिझनेस इंटेलिजन्स स्टडी बिझनेस डेटा अँड आयडेंटिफाय ट्रेंड्स पॅटर्न. बिझनेस इंटेलिजन्स अनालिस्ट म्हणजे बिझनेसमध्ये सध्या काय चालू आहे, ट्रेंड्स काय चालू आहे. आता समजा तुम्हाला एखादा शर्ट किंवा मग कपड्याचा ब्रँड लॉन्च करायचा आहे, तर मग कोणीतरी स्पॉन्सर केलं, कोणीतरी मॅनेजर असन, मग कोणीतरी बिझनेस इंटेलिजन्स अनालिस्ट असन की सध्या ट्रेंड काय चालू आहे, जेन मध्ये कोणते पॅटर्न फेमस होत आहे वगैरे, त्यानुसार ते कपडे प्रिंट करायला लावतील. कळलं का? पॅटर्न्स इन्साइट दे हेल्प इन जनरेटिंग रिपोर्ट्स अँड सपोर्टिंग बिझनेस डिसिजन मेकिंग. रिपोर्ट्स वगैरे बनवण्यामध्ये मदत करतात. बिझनेसवरती एखादा डिसिजन घ्यायचा असेल की आपण हा ट्रेंड लॉन्च करून बघू चालला का नाही, तर त्यावरती डिसिजन घेण्यासाठी बिझनेस इंटेलिजन्स असता. कळलं का? यानंतर काय आता डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर असतो एक, म्हणजे काय, डीबीए मॅनेजेस डेटाबेसेस, डेटा स्टोरेज, सिक्युरिटी अँड डेटा ऍक्सेस. दे इन्शुअर डेटा अवेबिलिटी अँड मेंटेन डेटाबेस परफॉर्मन्स. कळलं? डेटा इंजिनियर काय करता? डेटा इंजिनियर कलेक्ट करता, क्लीन करता, म्हणजे डेटावरती काम करतात, ते इंटिग्रेट करतात डेटाला वगैरे. कळलं का? त्याच्यामध्ये काही मिसिंग व्हॅल्यूज असतील वगैरे, ते रॉ डेटाला स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये किंवा मग चांगल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतात, जो की अनालाइज करण्यासाठी मदत होईल. डेटा सायंटिस्ट काय करतात? ते स्टॅटिस्टिकल मेथड्स, मशीन लर्निंग, डेटा मायनिंग टेक्निक्सच्या मदतीने ते डेटाला अनालाइज करतात, प्रिडिक्टिव्ह मॉडेल्स बनवतात. कळलं? आणि डेटा अनालिस्टचं काम काय राहतं? डेटा अनालिस्ट परफॉर्म डेटा एक्सप्लोरेशन, व्हिज्युअलायझेशन अँड इंटरप्रिटेशन. दे हेल्प इन फाइंडिंग युजफुल इन्साइट्स फ्रॉम द कलेक्टेड डेटा. युजफुल, आता सगळा डेटा तुम्ही कलेक्ट केला असं नाही की सगळ्या इम्पॉर्टंट आहे, मग त्यामधनं आपल्याला युजफुल इन्साइट्स काय त्या सगळ्या डेटामधनं ते फाइंड करण्यासाठी डेटा अनालिस्ट मदत करतात. कळलं? आता यानंतर आपण काय बघणार आहे? एक्सप्लेन डिस्क्रिप्टिव्ह डायग्नोस्टिक अँड प्रिडिक्टिव्ह अनालिसिस. काय? एक्सप्लेन डिस्क्रिप्टिव्ह डायग्नोस्टिक अँड प्रिडिक्टिव्ह अनालिसिस. Analytics is the process of examining data. Analytics म्हणजे काय सांगा बरं? आपण डेटाला एक्झामाइन करतो टू ऑब्टेन युजफुल इन्फॉर्मेशन अँड सपोर्ट बिझनेस डिसिजन मेकिंग. त्या डेटामधनं काहीतरी युजफुल इन्फॉर्मेशन भेटावं आपल्याला, त्यामुळे आपण डेटाला अनालाइज करतो, बघतो डेटामध्ये काय आहे काय नाही. डिपेंडिंग ऑन द पर्पज ऑफ अनालिसिस, अनालिटिक इज मेनली क्लासिफाईड इनटू, जसं की आपण अनालिसिसचा जो पर्पज असतो, कोणत्या पण बिझनेसचा जो पर्पज आहे, त्यावरती अनालिटिकला आपण डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स, डायग्नोस्टिक अनालिटिक्स अँड प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स 3 पार्टमध्ये डिवाइड केलंय. कोणता? डिस्क्रिप्टिव्ह, डायग्नोस्टिक अँड प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स. कळलं का? डिस्क्रिप्टिव्ह, डायग्नोस्टिक आणि प्रिडिक्टिव्ह. आता बघा, डिस्क्रिप्टिव्ह काय? डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स इज यूज टू अंडरस्टँड अँड समराइज पास्ट डेटा. जो पास्ट डेटा असतो तो अनालाइज करण्यासाठी काय मदत करतं आपल्याला? डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. इट आन्सर्स द क्वेश्चन व्हॉट हॅपन्ड, म्हणजे काय झालं होतं. व्हॉट हॅपन म्हणजे पास्ट वरती पॉइंट करतंय ना आपल्याला. मग जो पास्ट डेटा अनालाइज करतो त्याला म्हणायचं डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. बाय अनालायझिंग हिस्टॉरिकल डेटा अँड प्रेझेंटिंग इट इन मिनिंगफुल फॉर्म सच एज रिपोर्ट्स, ग्राफ्स अँड डॅशबोर्ड्स अँड चार्ट्स. हिस्टॉरिकल डेटा अनालाइज करायचं मिनिंगफुल फॉर्म्समध्ये, रिपोर्ट्स, ग्राफ्स, डॅशबोर्ड, चार्टच्या मदतीने त्याला आपण प्रेझेंट करतो. कळलं का इथपर्यंत? ह्या टाईपचं जे अनालिटिक्स राहतं ते आपले हेल्प्स ऑर्गनायझेशन्स अंडरस्टँड बिझनेस परफॉर्मन्स अंडरस्टँडसाठी मदत करतं. ट्रेंड काय चालू आहे ते बघण्यासाठी मदत करतं आणि की ऍक्टिव्हिटीजला मॉनिटर करतं. इट मेनली फोकसेस ऑन कन्वर्टिंग जो रॉ डेटा असतो पडलेला त्याला एक अंडरस्टँडेबल इन्फॉर्मेशन मध्ये ते कन्वर्ट करतं. रॉ डेटाचा अर्थ कळला तुम्हाला? असा डेटा जो की स्ट्रक्चर्ड नाहीये, ज्याच्याकडे कोणी बघितलेलं, म्हणजे नुसता पडलेला म्हणून पडलेला डेटा येतो ना, स्ट्रक्चर्ड आहे ना, त्याच्यामधली काय आपण जे इनकन्सिस्टन्सीज वगैरे असतील ते आपण रिमूव्ह नाही केलेलं. सगळा म्हणजे पडलेला म्हणून पडलेला डेटा येतो, त्याला म्हणायचं रॉ डेटा. त्याला आपण एक अंडरस्टँडेबल इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो.
Descriptive analytics use techniques such as data aggregation, data mining, reporting and visualization. It is the simplest and most commonly used for analytics. आता ह्या टेक्निक्स वापरून ते काय करतं, डेटाला अनालाइज करतं. आता बघा, कंपनी अनालाइजिंग इयरली सेल्स रिपोर्ट्स टू डिटरमाइन, म्हणजे कंपनी एखादी ती अनालाइज करते ह्या वर्षात किती सेल्स झाला, टोटल सेल्स, प्रॉफिट, कस्टमरची ग्रोथ किती झाले वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करणं त्याला म्हणायचं. आता ते पास्टचं अनालाइज करतोय बरोबर, मागच्या वर्षभरात किती सेल झाला, किती प्रॉफिट झाला, कस्टमरची ग्रोथ किती झाली, पास्ट आहे ना ते, बरोबर. आपण काय फ्युचरचं नाही बघत ते सध्या, की किती सेल होईल, काय होईल, किती ग्रोथ होईल, हे नाही बघत, आपण किती झाला हे बघतोय. म्हणून ते कशात येतं, डेस्क्रिप्टिव्ह अनालिसिसमध्ये. कळलं का? आता बघा, डायग्नोस्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे काय. डायग्नोस्टिक अनालिटिक्स इज यूज टू डिटरमाइन द रिझन बिहाइंड अ पर्टिक्युलर इव्हेंट ऑर प्रॉब्लेम. म्हणजे आपण काय म्हणतो, आता डायग्नोस्टिक म्हणजे काय, समजा डॉक्टरच्या टर्ममध्ये अंडरस्टँड करा. तुम्ही गेले डॉक्टरकडे, डॉक्टरला काय म्हणताय की माझं पोट दुखतंय, माझं डायग्नोसिस करा, म्हणजे माझ्यावर उपचार सांगा. डायग्नोसिस म्हणजे काय, उपचार किंवा काय झालंय ते बघतो ना डॉक्टर. आता तू म्हणले पोट दुखतंय, पण कशामुळे दुखतंय, काय झालंय, मग समजा काही ऍसिडिटी वगैरेमुळे दुखतंय, किंवा मग फूड इन्फेक्शन झालंय, किंवा मग डायरिया वगैरे काय झालं असेल, ठीक आहे, जे झालं असेल ते, त्यामागं ते पोट दुखण्यामागचे हे रिझन्स असू शकतात. मग समजा डायग्नोस्टिक अनालिटिक्स म्हणजे काय, एखादा पर्टिक्युलर इव्हेंट झाला किंवा एखादा प्रॉब्लेम आला, त्यामाग कशामुळे तो प्रॉब्लेम आला हे बघण्यासाठी असतं डायग्नोस्टिक अनालिटिक्स. इट आन्सर्स द क्वेश्चन, म्हणजे व्हाय डिड इट हॅपन, कशामुळे झालं हे. जर का एखादा प्रॉब्लेम आला किंवा मग आपली सेल कमी झाली किंवा मग सेल जास्त झाली, तर कशामुळे सेल कमी झाली हे बघण्याचं काम डायग्नोस्टिक अनालिटिक्स करतं. कळलं. द अनालिटिक्स टेक्निक्स The analytics techniques examine historical data in details to identify relationships, dependencies, and root causes of the problems. Organizations use diagnostic analytics to understand factors affecting business performance. आता एखादा बिझनेस परफॉर्मन्स आहे, तो जर का डाऊन चाललाय, तर डायग्नोस्टिक अनालिटिक्समुळे काय होतं की आपल्याला कळतं की कशामुळे परफॉर्मन्स डाऊन चाललाय, काय होतंय नेमकी, का बरं प्रॉब्लेम्स येत आहे, हे सगळं डायग्नोस्टिक अनालिटिक्स. म्हणजे तो एक प्रकारचा डॉक्टरच, बिझनेसचा डॉक्टर, तुमच्या परफॉर्मन्सचा डॉक्टर, की काय होतंय त्यामागं ते सांगतो तो. Diagnostic analytics involves techniques such as drill down analysis, correlation analysis, data discovery, and comparative analysis. It helps business identify opportunities and solve operational issues. An organization analyzing why product sale decrease, म्हणजे प्रोडक्टची सेल का बरं डिक्रीज झाले हे बघण्याचं काम डायग्नोस्टिक अनालिसिस करतं. ऍडव्हान्टेजेस काय, रूट कॉजेस कळतं आपल्याला प्रॉब्लेमचे, की कशामुळे प्रॉब्लेम आलाय, बिझनेस अंडरस्टँडिंग वाढते आपली, करेक्ट डिसिजन घेण्यासाठी पण ते मदत करतं एका प्रकारचं. कळलं का. आता प्रिडिक्टिव्ह अनालिसिस असतं. काय असतं, प्रिडिक्टिव्ह अनालिसिस असतं. सांगा बरं, आता आपण पास्टचं बघितलं, डायग्नोसिस पण बघितलं, आता प्रिडिक्टिव्ह मध्ये काय असू शकतं सांगा बरं. फ्युचरचं अंडरस्टँड करणं म्हणजे प्रिडिक्टिव्ह अनालिसिस. Predictive analytics is used for forecast future events or outcomes using historical data. हिस्टॉरिकल डेटाच्या मदतीने आपण फ्युचरमध्ये काय होणार, आपलं सेल वाढन की नाही याचा अंदाजा लावण्यासाठी प्रिडिक्टिव्ह अनालिसिस वापरतो. आता बघा, स्टॅटिस्टिकल मेथड्स अँड मशीन लर्निंग अल्गोरिदम्स, इट आन्सर्स द क्वेश्चन व्हॉट इज लायकली टू हॅपन इन द फ्युचर. काय होणार आहे फ्युचरमध्ये, व्हॉट इज लायकली टू हॅपन इन द फ्युचर, काय होणार आहे, काय होईल, या गोष्टीचे उत्तर आपल्याला प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स देतं. दिस टाइप्स ऑफ अनालिटिक्स आयडेंटिफाईज पॅटर्न्स इन द पास्ट डेटा अँड युजेस देम टू मेक फ्युचर प्रिडिक्शन्स. पॅटर्न्स, जो पास्ट डेटा आहे त्यामधनं आपल्याला एक पॅटर्न कळतो की ठीक आहे, जानेवारी ते मार्च पर्यंत सेल शक्यतो कमी असता, मार्च नंतर जून जुलै पर्यंत सेल थोडे
नॉर्मल होता आणि डिसेंबरपर्यंत एकदम हाय याच्यापर्यंत पोहोचलेले असतात. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिवाळी वगैरे येते, त्यामुळे कपड्याचे सेल्स वगैरे जास्त होता. मग त्या टायमिंगला सेल्स एकदम टॉपला पोचलेला असता. मग हे कुठून कळणार आपल्याला अनालिसिस? हे आपण पास्ट डेटाला इव्हॅल्युएट करतो. म्हणजे पास्ट डेटा बघतो की ठीक आहे मागच्या वर्षी असं असं झालं, त्यावरून आपण फ्युचरचा अंदाजा लावतो, फ्युचरचं प्रेडिक्शन करतो की असं असं होणार आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जास्त सेल राहणार आहे, तर आपल्यापाशी कपड्यांचा स्टॉक जास्त पाहिजे. कळलं का? कॉमन टेक्निक्स यूज इन प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स इन्क्लूड रिग्रेशन अनालिटिक्स, फोरकास्टिंग, क्लासिफिकेशन अँड मशीन लर्निंग मॉडेल्स. या सगळ्या टेक्निक्स यूज होता प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्ससाठी. प्रेडिक्टिंग कस्टमर डिमांड, वेदर फॉरकास्टिंग म्हणजे हवामान खात्याचा अंदाज म्हणतो आपण त्याला, स्टॉक मार्केट ट्रेंड्स, हे सगळे फ्रॉड डिटेक्शन, हे सगळे प्रिडिक्टिव्ह अनालिसिसमध्ये येतात. कळलं का? आता यानंतर काय, व्हॉट आर द 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिग डेटा अँड व्हॉट आर द मेन कन्सिडरेशन इन प्रोसेसिंग बिग डेटा. सांगा बरं, एक इमॅजिन करा काय असू शकतात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिग डेटाचे. सांगा बरं काय असू शकताय. बिग डेटा इज डिफाईन्ड बाय 3 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स नोन ॲज 3 V's. बिग डेटा हे 3 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्सनी डिफाईन केलं जातं, त्याला म्हणतो आपण 3 V's. पहिला काय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम्स रेफर्स टू ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा जनरेटेड एव्हरी सेकंड. व्हॉल्यूम काय, ह्यूज. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, समजा एखादी बकेट आहे, बकेटमध्ये समजा तुम्ही 2 लिटर टाकलं तर व्हॉल्यूम काय झालं, 2 लिटर. नंतर तुम्ही 4 लिटर पाणी टाकलं म्हणजे किती झाला व्हॉल्यूम, 2 + 4 6 लिटर झाला. मग असं व्हॉल्यूम म्हणजे किती पाणी बकेटमध्ये, त्याला म्हणतो आपण व्हॉल्यूम. तसं किती डेटा जनरेट होतोय एव्हरी सेकंडला, त्याला काय म्हणायचं, डेटा व्हॉल्यूम. कळ. डेटा कम्स फ्रॉम सोशल मीडियाकडून येतो, सेन्सर्सकडून येतो, ट्रान्झॅक्शन्स, वेबसाईट्स, मोबाईल ॲप्स, या सगळे हे झाले डेटा सोर्सेस. यांच्याकडून आपल्याला ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा जनरेट होतो, त्याला म्हणायचं व्हॉल्यूम. ट्रॅडिशनल डेटाबेसेस कॅन नॉट इफिशियंटली स्टोअर अँड प्रोसेस सच मॅसिव्ह डेटा. आता हा डेटा कुठेतरी स्टोअर होता असं, जे ट्रॅडिशनल डेटाबेसेस होते, जुने डेटाबेसेस, पहिले डेटा कमी जनरेट व्हायचा म्हणून ते जुने डेटाबेसेस आत्ता जो डेटा जनरेट होतो ह्यूज अमाऊंट्समध्ये, त्या डेटासाठी ते वर्क नाही करत, कारण ते फक्त थोडा डेटा स्टोअर करण्यासाठी बनवलेले होते. पण आजकाल इतका मॅसिव्ह डेटा जनरेट होतोय ना, तो डेटा आपण स्टोअर नाही करू शकत, म्हणून आपल्याला ट्रॅडिशनल डेटाबेसेस नाही वापरू शकत आपण. मग एक आत्ता जे न्यूली डेटाबेसेस आलेले ते वापरू शकतो. फेसबुक असन, यूट्यूब असन, ऑनलाईन शॉपिंग साईट्स असन, जनरेट्स हे टेराबाइट्स ऑफ डेटा डेली जनरेट्स करतात. कळलं? वेलोसिटी काय, वेलोसिटी मीन्स द स्पीड ॲट विच द डेटा इज जनरेटेड. किती डेटा जनरेट होतो हे व्हॉल्यूममध्ये, कोणत्या स्पीडनं डेटा जनरेट होतो हे वेलोसिटीमध्ये. कळलं? बिग डेटा इज प्रोड्यूस कंटिन्युअसली ऑन ऑफन नीड्स रिअल टाइम प्रोसेसिंग. कंटिन्युअसली डेटा जनरेट होतोय, रिअल टाइम प्रोसेसिंग पण पाहिजे त्याला. आता स्टॉक मार्केटचे अपडेट आहे, ऑनलाईन बँकिंग ट्रान्झॅक्शन आहे, सेन्सर डेटा फ्रॉम IoT डिव्हायसेस आहे, हा कोणत्या स्पीडने जनरेट होतोय, काय होतोय ते बघणं वेलोसिटी मिळतं. वेलोसिटी बघितलं आपण, व्हॉल्यूम बघितलं. आता व्हरायटी, व्हरायटीमध्ये काय, व्हरायटी रेफर्स टू डिफरंट टाइप्स अँड फॉर्मॅट्स ऑफ डेटा. म्हणजे स्ट्रक्चर्ड असन, सेमी स्ट्रक्चर्ड डेटा असू शकतोय, अनस्ट्रक्चर्ड असू शकतोय, हे डिफरंट टाइप्सचे डेटा झाले, त्याला म्हणतो आपण किती प्रकार. आता तुम्ही एखाद्या लग्नात गेले वगैरे तर किती व्हरायटीचे खाद्यपदार्थ तिथे अवेलेबल आहे, किती व्हरायटी खाण्यासाठी. मग आपण म्हणतो गुलाबजामुन आहे, रसगुल्ला आहे, अजून पनीर वगैरे, तर मग त्या झाल्या व्हरायटी. तसं मग इथं डेटामध्ये काय येतं, स्ट्रक्चर्ड डेटा आहे, सेमी स्ट्रक्चर्ड डेटा आहे, अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे. कळलं? आता मेन कन्सिडरेशन्स इन प्रोसेसिंग बिग डेटा म्हणजे काय, जर का तुम्हाला बिग डेटाला प्रोसेस करायचं आहे तर कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं. पहिली, डेटा स्टोरेज. बिग डेटा रिक्वायर्स स्केलेबल स्टोरेज सिस्टीम. म्हणजे जसं जसं डेटा ॲड होतोय तसं जसं स्टोरेज सिस्टीम पण वाढली पाहिजे, स्केलेबल सिस्टीम पाहिजे. डिस्ट्रीब्युटेड स्टोरेज सिस्टीम्स लाईक हडूप, HDFS आर कॉमनली यूज. HDFS सिस्टीम आपण डेटा स्टोरेजसाठी कॉमनली यूज करतो. डेटा प्रोसेसिंग स्पीड म्हणजे प्रोसेसिंग शुड बी फास्ट इनफ टू हँडल रिअल टाइम
म्हणजे आता बघा डेटा प्रोसेस करायचा आहे तुम्हाला, हा डेटा ठीक आहे का नाही, म्हणजे प्रॉपर आहे, कामाचा आहे, नसेल तर ठीक आहे, नाही आहे कामाचा. तर हा डेटा प्रोसेसिंग ही एकदम स्पीड ना पाहिजे, कारण इतक्या लार्ज अमाऊंट ऑफ डेटा जनरेट होतोय तर प्रोसेस करणं कठीण जातं, कळलं. पॅरलर अँड डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग टेक्निक्स आर रिक्वायर्ड. डेटा क्वालिटीमध्ये काय, डेटा मे कंटेन आता मिसिंग व्हॅल्यूज राहतील, डुप्लिकेट्स राहतील, म्हणजे काही व्हॅल्यू मिसिंग राहतील, काही रेकॉर्डेड डबल काही डेटा डबल येईल तुमच्याकडं, इनकन्सिस्टंट व्हॅल्यू राहतात. तर प्रॉपर डेटा क्वालिटी कधी वाढन तेव्हा तुम्ही त्या मिसिंग व्हॅल्यूजवरती लक्ष द्याल. जे डुप्लिकेट डेटा आहे म्हणजे जे डबल आलेले त्यांना तुम्ही एकदाच ठेवशाल, जे डबल आहे त्यांना काढून टाकशाल, असं त्यांनी डेटा क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, कळलं. आता यानंतर काय, स्केलेबिलिटी काय असते, द सिस्टीम शुड हँडल इन्क्रीजिंग अमाऊंट ऑफ डेटा एफिशियंटली, रिसोर्सेस शुड बी एक्सपांडेबल व्हेन डेटा ग्रोज. आता हे वाचू शकताय तुम्ही, सिक्युरिटी, प्रायव्हसी किंवा मग डेटा इंटिग्रेशन म्हणजे काय, मल्टिपल हेट्रोजिनियस सोर्सेस कडून जो डेटा येतो त्याला इंटिग्रेट करणं. सिक्युरिटी प्रायव्हसी मध्ये काय, एन्क्रिप्शन वगैरे लावणं, म्हणजे डेटा लीक नाही झाला पाहिजे, हॅक नाही झाला पाहिजे, यासाठी हे सगळं एकदम इझी वाचू शकताय तुम्ही, कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, व्हॉट इज एनालिटिक्स सँडबॉक्स अँड ETLT प्रोसेस इन दिस फेज. सांगा बरं काय एनालिटिक्स सँडबॉक्स काय असतो, ETLT प्रोसेस काय असते. द एनालिटिक्स सँडबॉक्स इज अ सेक्युअर अँड scalable environment used by data analysts and data scientists to explore and process data. कळलं. Analytics sandbox काय, एक secure scalable environment used by data analysts and data scientists to explore करण्यासाठी, प्रोसेस करण्यासाठी जे एन्व्हायरमेंट असतं त्याला काय म्हणतो आपण, एनालिटिक्स सँडबॉक्स. आता इट ऍक्ट्स एज अ सेपरेट वर्क स्पेस वाणी काम करतं, जसं की परफॉर्म एक्सपेरिमेंट्स, जिथं आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करू शकतोय, जिथं आपण टेस्ट करू शकतोय अनालिटिकल मॉडेल्सला, लार्ज डेटा प्रोसेस करू शकतोय, यूज टूल्स विदाउट अफेक्टिंग द ओरिजिनल प्रोडक्शन सिस्टम, कळलं. फीचर्स काय अनालिटिक्स सँडबॉक्सचे, सपोर्ट स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा दोन्ही पण सपोर्ट करतं, ते हाय कम्प्युटेशनल पॉवर आपल्याला प्रोव्हाइड करतं, पॅरलल प्रोसेसिंग पण अलाउ करतं, आणि डेटा सिक्युरिटी अँड आयसोलेशन पण एन्श्युअर करतं. तर फास्टर एक्सपेरिमेंटेशन, फ्लेक्झिबल अनालिटिक्स एन्व्हायरमेंट, रिड्युसेस रिस्क टू प्रोडक्शन सिस्टम. तर अनालिटिक्स सँडबॉक्स. आता ETLT प्रोसेस काय, एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड ट्रान्सफॉर्म, म्हणजे इट इज अन एक्सटेन्शन ऑफ ट्रॅडिशनल ETL प्रोसेस. ETL प्रोसेस बघितली आपण, त्याचं एक्सटेन्शन आहे, कळलं. त्याची पुढली फेज आहे ही ETLT, कळलं. आता स्टेप्स इन ETLT काय, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे डेटा जो कलेक्ट करतो आपण व्हेरियस सोर्सेस कडून, जसं की डेटाबेसेस झाले, सेन्सर झाले, सोशल मीडियाकडून डेटा कलेक्ट करायचा, त्याला ट्रान्सफॉर्म करायचा. आता हा सगळा रॉ डेटा झाला, रॉ डेटाला आपण स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो, त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन. आता डेटा क्वालिटी इश्यूज हँडल करणं वगैरे, डेटा क्वालिटी केव्हा वाढन, जेव्हा मिसिंग व्हॅल्यूज जातील, इनकन्सिस्टन्सीज राहतील, त्या सगळ्या क्लिअर होता, कळलं. त्या डेटाला आपण ट्रान्सफॉर्म केला. आता त्याला लोड करायचं म्हणजे काय, द ट्रान्सफॉर्म डेटा इज लोडेड इन टू डेटा वेअरहाऊस, म्हणजे कुठेतरी स्टोअर करतो आपण, हडूप सिस्टम राहते स्टोअर करण्यासाठी, डेटा वेअरहाऊस राहता, तिथे स्टोअर केला आणि वापस ट्रान्सफॉर्म करायचं, म्हणजे काय, ऍडिशनल ट्रान्सफॉर्मेशन अँड अनालिटिक्स, म्हणजे त्या डेटावरती अनालिसिस करायचं युझिंग डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग टूल्सच्या मदतीने. त्या डेटावरती आपण अनालिसिस करतो, डेटा अनालिसिस म्हणतो आपण, कळलं का. ETLT म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड आणि ट्रान्सफॉर्म, कळलं. ETLT म्हणतो आपण याला. आता याच्यानंतर काय, लिस्ट आउट ऍक्टिव्हिटीज टू बी कॅरीड आउट इन मॉडेल प्लॅनिंग अँड मॉडेल फेज. ऍक्टिव्हिटीज कोणत्या आपण कॅरी आउट करतो मॉडेल प्लॅनिंग आणि मॉडेल फेज मध्ये. मॉडेल प्लॅनिंग फेज म्हणजे काय, द मॉडेल प्लॅनिंग फेज फोकसेस ऑन सिलेक्टिंग appropriate analytical techniques and planning how the model will be developed. कळलं. द मॉडेल प्लॅनिंग फेज आहे ही फोकस करते सिलेक्टिंग
ॲप्रोप्रिएट ॲनालिटिकल टेक्निक्स अँड प्लॅनिंग हाऊ द मॉडेल विल बी डेव्हलप. मॉडेल कसं डेव्हलप होईल वगैरे यावरती फोकस करते. त्यासाठी ॲक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या असतात मॉडेल प्लॅनिंगमध्ये सांगा बरं. सिलेक्टिंग ॲनालिटिकल टेक्निक, पहिले आपण एक टेक्निक सिलेक्ट करतो जी की क्लासिफिकेशन असन, तुम्हाला म्हटलं होतं या 4 टेक्निक पाठ करून ठेव, सगळीकडे लागणार. क्लस्टरिंग असन, असोसिएशन असन, हे 4 टेक्निक झालं. आयडेंटिफाईंग व्हेरिएबल्स, व्हेरिएबल्स आयडेंटिफाय करायचे म्हणजे डिटरमाइन डिपेंडंट व्हेरिएबल कोणते कोणते, इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणते कोणते ते आयडेंटिफाय करायचं. त्यानंतर डेटा एक्सप्लोरेशनमध्ये येतं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस परफॉर्म करायचं, डेटा व्हिज्युअलायझेशन परफॉर्म करायचं आणि डेटाचे पॅटर्न्स अंडरस्टँड करायचे. आता आपण भरपूर वेळा बघितले पॅटर्न अंडरस्टँड करणं, हे ऑपरेशन ते ऑपरेशन परफॉर्म करणं, तर तुमचं आतापर्यंत पाठ झालं पाहिजे एकदम, कळलं. चूजिंग मॉडेलिंग अल्गोरिदम म्हणजे अल्गोरिदम सुटेबल फॉर बिझनेस प्रॉब्लेमसाठी कोणता अल्गोरिदम सुटेबल आहे ते चूज करायचं. त्यानंतर ट्रेनिंग अँड टेस्टिंग स्ट्रॅटेजी, ट्रेनिंग डेटा असतो, टेस्टिंग डेटा असतो, व्हॅलिडेशन डेटा असते ते बघायचं. प्लॅनिंग मॉडेल इव्हॅल्युएशन म्हणजे काय, आता तुम्ही वाचू शकता ॲक्युरसी काय आहे, प्रिसिजन काय आहे, रिकॉल काय असतं वगैरे, सोपं आहे. नंतर टूल्स कोणते कोणते यूज करतो आपण, पायथन यूज करतो, SAS, SQL, एक्सेल, टॅब्ल्यू, मतलब, या सगळ्या गोष्टी आपण यूज करतोय, आपण हे बघितलेले पहिले पण. आता फक्त लास्ट क्वेश्चन राहिला आपला, कंपॅरिझन बिटवीन डेटा ॲक्विजिशन अँड डेटा प्री प्रोसेसिंग. आता डेटा ॲक्विजिशन फेज असते आणि डेटा प्री प्रोसेसिंग फेज असते. डेटा ॲक्विजिशन मध्ये कलेक्टेड डेटा आपण डिफरंट सोर्सेसकडून डेटा कलेक्ट करतो, आणि हा इकडे काय असतं प्री प्रोसेसिंग म्हणजे क्लिनिंग अँड प्रिपेरिंग डेटा फॉर ॲनालिसिस. आता समजा एखादा डेटा आपल्याला ॲनालिसिससाठी पाठवायचा आहे, तर त्याच्यामध्ये काही इनकन्सिस्टन्सीज, काही मिसिंग व्हॅल्यूज असतील, काही डुप्लिकेट्स असतील, ते बघून आपण पुढे पाठवू, बरोबर. प्रोसेसिंगच्या आधी केलेली फेज म्हणजे डेटा प्री प्रोसेसिंग, आणि ही डेटा ॲक्विजिशन, डेटा घेण्याची असते. ऑब्जेक्टिव्ह इज टू, याचा ऑब्जेक्टिव्ह काय की डेटा आपल्याला गॅदर करायचा आहे, आणि याचा ऑब्जेक्टिव्ह काय, डेटा गॅदर झालेला आहे पण त्याची क्वालिटी वाढवायची, ते येतं डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये. आता याच्याकडे इनपुट काय येतं, रॉ डेटा येतो, सेन्सरकडून डेटा आला वगैरे ते, आणि याच्याकडे काय राहतं, आधीच डेटा कलेक्टेड राहतो, याला फक्त प्रोसेस करायचा असतो. याचं काय असतं आउटपुट, हे काय करतं, स्टोअर्ड करतं, जो डेटा येतो तो स्टोअर करण्याचं काम करेल. आणि हे काय करतं, याच्याकडे डेटा आधीच अवेलेबल आहे, पण याचं आउटपुट काय राहतं की डेटा हा क्लीन आणि फॉर्मॅटेड डेटा सेटमध्ये कन्वर्ट करतो. याच्या ऍक्टिव्हिटीज काय, हे डेटा कलेक्ट करतं, एक्स्ट्रॅक्ट करतं, स्टोअर करतं. हे काय करतं, क्लीन करतं, रिमूव्ह एरर काढून टाकतं, त्याला ट्रान्सफॉर्म करतं. डेटा कंडिशन याची काय राहते, अनऑर्गनाइज राहते, फक्त कलेक्ट करण्याचं काम करतं ना, हे थोडी त्याला क्लीन वगैरे करणार. मग याचं डेटा कंडिशन ही अनऑर्गनाइजच पडलेली राहते, आणि स्ट्रक्चर्ड आणि युजेबल फॉर्मॅटमध्ये डेटा कन्वर्ट करतो. इकडे काय यूज होतं, स्टोरेजसाठी हाडूप सिस्टम यूज होते, आणि स्ट्रक्चर्ड प्रोसेसिंगसाठी पायथन, R, पांडाज वगैरे यूज होत. आता इथपर्यंत आपलं युनिट 3 संपलेलं आहे DSBDAचं. तर इथून पुढं आता युनिट 4, युनिट 5, युनिट 6 पण मी लवकरात लवकर आणण्याचा ट्राय करेन. तरी सगळ्यांनी नक्की सपोर्ट दाखवा चॅनलला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि टेलिग्राम चॅनलचं तुम्ही सांगितलं तुम्हाला लिंक दिलेली, ह्या प्रकारच्या नोट्स तुम्हाला कुठंच अवेलेबल भेटणार नाही, हँड रिटन सगळे PYQ वगैरे कव्हर केलेले सगळ्या गोष्टी. तर नक्की टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. वाटलंच तर जे मागचे विद्यार्थी ज्यांनी टेलिग्राम वगैरे जॉईन केलं होतं, त्यांना ज्या मी नोट्स प्रोव्हाइड केल्या होत्या त्यांना विचारून बघा तुम्ही की नोट्सची क्वालिटी वगैरे, त्यातूनच प्रश्न येतात. सगळे PYQ कव्हर झाले म्हणजे त्यातूनच येणार आहे. आणि तुम्हाला असं नाही की मी सगळं कसंच्या कसं नोट्स प्रोव्हाइड केलं, एकदम प्रॉपर क्वेश्चन आन्सर वाईज प्रोव्हाइड केलं. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन जर का दिसला पेपरमध्ये तर तुम्ही हेच उत्तर लिहायचं, ठीक आहे. एकदम इझिली सगळं अवेलेबल करून दिलंय. फक्त टेलिग्रामला व्हिजिट करा. सो थँक्यू.